फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. बेसिकली आज आपण काय डिस्कस करणार आहोत तर येस डेफिनेटली आपण करंट अफेअर्स रिलेटेड रिव्हिजन सिरीज स्टार्ट करत आहोत. यामध्ये तुम्हाला बेसिकली कोणता तर बेसिकली आपण इथे आपण टार्गेट करत आहोत फ्रॉम मंडे टू संडे या टाईम पिरियडमध्ये ज्या न्यूज येतील तो आपण ऑन संडे नाईटला तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल की वीकमध्ये ज्या पण न्यूज झालेल्या असतील त्याचा आपण एकदा रिव्हिजन मोड्समध्ये काय करणार आहोत, रिकॅप करणार आहोत. आता बेसिकली ही तुमची रिव्हिजन पण होईल आणि दुसरा पॉईंट असा आहे की एखादी इम्पॉर्टंट न्यूज जर आपल्या हातून मिस आउट झाली असेल ती पण आपली न्यूजपेपरमधली जी न्यूज इम्पॉर्टंट आहे ती पण कव्हरअप होईल. डेफिनेटली तुम्हाला आतापर्यंत माहीत असेल कारण तुम्ही आता 2022चा पेपर अटेम्प्ट केला असेल त्या अकॉर्डिंग तुम्हाला आयडिया असेल की करंट अफेअरचं वेटेज दिवसेंदिवस किती वाढत आहे. आता फक्त आपण इथे हिंदूला रेफरन्स घेऊन नाही चालत आहे. डेफिनेटली इंडियन एक्सप्रेस, डाऊन टू अर्थमध्ये काही चांगल्या आर्टिकल्स असतील किंवा काही अजून आपले जे सोर्सेस आहेत योजना, कुरुक्षेत्र या पण काही चांगला कंटेंट आलेला असेल तर डेफिनेटली आपण तो इथं कव्हरअप करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आता बेसिकली तुम्ही बघसाल तर आपण बघू एकदा की टॉपिक्स आपण कोणकोणते डिस्कस करणार आहोत. यामध्ये एकदा तुम्हाला ओव्हरव्ह्यू इंडेक्सचा देते की आपण काय काय टॉपिक या वीकमध्ये डिस्कस करणार. तर या वीकची रिव्हिजन आणि बेसिकली ही कधीची 12 जून ते 18 जून ह्या टाईम पिरियडमधलं आपण रिव्हिजन करणार आहोत. डेफिनेटली नेक्स्ट वीकचं म्हणजे आता अपकमिंग वीकचं जे रिव्हिजन सेक्शन आहे ते लगेच तुमच्यासोबत लवकरच तुमच्या समोर येईल. ओके, आता हे रिव्हिजन केल्यामुळे डेफिनेटली तुम्ही पण कम्फर्टेबल फील करसाल की आपण जे टॉपिक्स वाचलेले आहेत त्याची आपली रिव्हिजन पण होत आहे आणि सपोज एखादा टॉपिक मिस आउट झाला ते पण होईल. आता बघा नेक्स्ट तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे की तुम्ही याचं मिनिंग असं बिलकुल नाही की आपल्याला वीकमध्येच एकदा जाऊन व्हिडिओ बघायचा आणि वीकली कव्हरअप करायची गरज नाही. डेफिनेटली इथे मी लिहितानाच काय लिहिलं आहे हे रिव्हिजन लिहिलं आहे, दिसत असेल तुम्हाला रिव्हिजन. या गोष्टीची आपण रिव्हिजन करत आहोत. ओके, तर त्याच्यामुळे असं बिलकुल नाही आहे की तुम्हाला न्यूजपेपर फॉलो करण्याची गरज नाही. यस, तुम्हाला न्यूजपेपर फॉलो करायचा आहे. याचं डायरेक्ट मिनिंग एवढंच आहे की तुम्ही न्यूजपेपर फॉलो करा आणि ज्या पण न्यूज इन डिटेल ज्या कव्हरअप करायच्या आहेत किंवा ज्या इम्पॉर्टंट न्यूज आलेल्या आहेत त्या आपण इथं रिकॅप करणार आहोत. ओके, आता तुम्हाला दिसत असेल आपण या वीकमध्ये कोणकोणत्या न्यूज कव्हरअप करणार आहोत या सगळ्या दिसत असतील आणि या एवढ्या न्यूज आपण या वीकच्या ज्या आहेत त्या रिव्हिजन्समध्ये बघणार आहोत. आता बघा जर व्हिडिओ ऑब्व्हियसली वीकची रिव्हिजन आहे, व्हिडिओ खूप शॉर्ट तर असणार नाही, जवळपास 2-2.5 तासाचा व्हिडिओ होऊ शकतो पण 2-2.5 तासात तुमची प्रॉपर रिव्हिजन होईल. तर आपण पार्ट 1 पार्ट 2 अशा 2 पार्ट्समध्ये तुमच्यासमोर व्हिडिओ येईल. ओके, तर पहिल्या पार्टमध्ये आपण हे सगळे टॉपिक्स बघू, सेकंड पार्टमध्ये राहिलेले बाकीचे टॉपिक्स आपण डिस्कस करू. चला विदाऊट वेस्टिंग टाईम आपण आपला पहिला टॉपिक आहे रामसे हंट सिंड्रोम. आता तुम्हाला माहित असेल हा न्यूजमध्ये का आला तर एक सेलिब्रिटी आहे त्यांनी काय केलं होतं, जस्टिन बायडन नाव आहे त्याचं, तर यांनी जवळपास एक व्हिडिओ टाकला होता. तर त्या रिगार्डिंग हा जो डिसीज आहे तो कंटिन्युअसली ट्रेंड झाला की एक्झॅक्टली हा काय आहे. त्यांनी तो व्हिडिओ म्हणजे एक्झॅक्टली त्याला त्या जी आपला हा सिंड्रोम आहे तो त्याला फेस करावा लागला बेसिकली किंवा त्याचं इन्फेक्शन त्याच्यामध्ये झाल्यामुळे त्याला काय बेसिकली प्रॉब्लेम्स होता ते त्या रिगार्डिंग त्याने एक फेशियल एक्सप्रेशनचा व्हिडिओ टाकला होता. आता हा सिंड्रोम एक्झॅक्टली काय तर तुम्ही एकदा समजून घ्या की हा व्हायरल डिसीज आहे. ओके, विचारू शकतात डायरेक्टली हा कसा डिसीज आहे तर इट्स अ व्हायरल डिसीज. ओके, हा व्हायरल डिसीज आहे. आता याच्यामध्ये काय होतं बघा, हा पर्सन दिसत असेल याचा फेस ऑब्झर्व करा. आता याचे लिप्स, आईज वगैरे बघा, इकडची एक साईड जी आहे ती त्याची मुवमेंट करेल आणि दुसरी जी साईड आहे ही कम्प्लिटली काय होईल त्याची मुवमेंट त्या साईडची पूर्ण ब्लॉक होऊन जाईल. म्हणजे आपण म्हणू शकतो की एका साईडनी त्याला काय झालंय पॅरालिसिस झाल्यासारखं तुम्हाला दिसेल. म्हणजे आता बघा की जर माझी आता आपण आपला पूर्ण फेस असेल तर आपले दोन्ही आईज सोबत ब्लिंक करतील. ओके, स्माइल करत असताना दोन्हीकडून आपल्या मुवमेंट होतील तर तशी इथं मुवमेंट जी आहे ती कम्प्लिटली थांबल्या जाते. हाच काय बेसिकली रामसे हंट सिंड्रोम. याच्या व्यतिरिक्त काय दिसतं की फेशियल एक्सप्रेशन्स जे आपले फेशियल एक्सप्रेशन्स आहे एका साईडचे पूर्ण ब्लॉक होतात. सोबतच बघा त्याला इयर पेन वगैरे स्टार्ट होतं, हिअरिंग लॉस वगैरे पण त्याला दिसेल. ओके, आणि ही जी बेसिकली ही जी आपण हा सिंड्रोम किंवा ही जी बिमारी आहे ती बेसिकली परमनंट आहे का याचं काही सोल्युशन आहे बघा. ही बेसिकली काही वेळेस टेम्पररी राहू शकते पण काही वेळेस परमनंट पण होऊ शकते. म्हणजे याची जी एका साईडची मुवमेंट आहे ही कम्प्लिटली एखाद्या वेळेस थांबून पण जाऊ शकते, एखाद्या वेळेस त्यांनी ट्रीटमेंट पण चांगली पण होऊ शकते. आता काही स्टडीजनुसार असं फाइंड करण्यात आलं की कोविड-19 झालेल्या पेशंटमध्ये मे बी ही जी डिसीज आहे हा दिसून येऊ शकतो, मे बी दिसून येऊ शकतो, नॉट कंपल्सरी की दिसेलच. ओके, आणि हे लक्षात ठेवायचं आहे हा काय व्हायरल डिसीज आहे. ओके, त्याचाच आपण काय म्हणतो हर्बल झुस्टर व्हायरस. त्या व्हायरसचं नाव लक्षात ठेवा, हा व्हायरल आहे कशी आहे एकदा तेवढं जरी लक्षात असलं तरी सफिशियंट. ओके,
बघा आता याच्यामध्ये एक्झॅक्टली सिम्पटम्स आपण बघितले पेनफुल आहे, पण हे लक्षात ठेवा एक नेक्स्ट हे तर ओके तुम्ही फेसबद्दल तर बघितलंच, पण एक्झॅक्टली त्याचे जे इयर्स असतात, इयरमध्ये तुम्हाला एका साईडनी ज्या साईडनी बेसिकली त्याला पॅरालायसिस झालेला असेल फेसचा, त्या साईडच्या इयर्समध्ये त्याला पेन होणं स्टार्ट होईल. ओके, तिथे अशा फुंशा पण येणं स्टार्ट होतात, म्हणजे बेसिकली त्याच्या कानाची जी आपण म्हणू शकतो कानाचा जो पार्ट आहे तो बेसिकली तिथे त्याला पेनफुल असे फुंशी वगैरे पण तयार झालेले दिसू शकतात. ओके, आणि जे इयर्समध्ये वगैरे त्याचं हिअरिंग वगैरे लॉस पण होण्याचे चान्सेस आहे. आणि बघा हे परमनंटच असेल असं नेसेसरी नाही, काही कालावधीसाठी पण असू शकतो. ओके, देन ड्राय माउथ होईल, देन टेस्ट वगैरे त्याला लागणार नाही, तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये सिम्पटम्स दिसतील. तर फक्त आपल्याला एवढं माहीत असतं पाहिजे की व्हायरल डिसीज आहे आणि एक पॅरालिसिस ऑफ फेस होतो. देन नेक्स्ट वन काय सिम्पटम्स असतात तेवढे माहीत असते पाहिजे. बघा याच्याशी डायग्नोसिस रिलेटेड इन चिल्ड्रन्समध्ये इलिसा वगैरे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, दॅट इज वन ऑफ द थिंग. तर इथं बेसिकली आपण प्रिव्हेन्शन करू शकतो त्याला या बेसिकली इलिसा. देन अँटीव्हायरल जे अँटीव्हायरल मेडिसिन्स आहे किंवा अँटीव्हायरल ज्या मेडिसिन्स आहेत त्या बेसिकली आपण इथं त्याला ट्रीटमेंटसाठी यूज करू शकतो. ओके, तेवढं लक्षात ठेवा. आणि इकडे दिलेल्या अर्ली फेज वगैरेमध्ये काय करू शकतो त्या रिलेटेड दिले, स्टिरॉइड्स यूज करू शकतो. डोसेसमध्ये लक्षात ठेवा, डोसेसमध्ये आपण अँटीव्हायरल त्याला बेसिकली डोसेस प्रोव्हाइड करू शकतो. हा आपला पहिला पॉईंट झाला. अँड डेफिनेटली याच्यासाठी बेस्ट ऑप्शन काय, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ओके, तर प्रिव्हेन्शन याला आपण करू शकतो. आता बघा अजून नेक्स्ट टॉपिकमध्ये बघत असाल की स्पेशल 301 रिलेटेड रिपोर्ट आहे. आता हा कशाशी रिलेटेड आहे बघा, US रिलेटेड. बघा US आणि इंडियाचं नेहमी या गोष्टीवर नेहमीच कॉन्फ्लिक्ट चालू असतो की पेटंट रिलेटेड इश्यू. आता तुम्हालाही माहिती आहे आपला रिसर्च अँड डेव्हलपमेंट रिलेटेड जो सिनॅरिओ आहे हा आपली जी डेव्हलपमेंट आहे त्याच्या रिलेटेड थोडी कमी आहे. आपण पुष्कळ साऱ्या गोष्टी या काय करत असतो, पेटंट वगैरे यांना बेसिकली ह्या कॉपी करतो. पुष्कळ वेळेस असं झालेलं दिसतं. ओके, त्या रिगार्डिंग आपल्यावर काय केलं आहे US गव्हर्नमेंटने आपल्याला स्पेशल 301 रिपोर्टच्या लिस्टमध्ये ॲड केलेलं आहे. आता हा जो आपला याला आपण म्हणू शकतो प्रायोरिटी वॉच लिस्ट अशा काही कंट्रीज आहेत, त्याच्यामध्ये इंडियाला काय त्यांनी टाकण्याचं ठरवलेलं आहे. याच्यामध्ये प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये कोणत्या कोणत्या कंट्री आहे, अर्जेंटिना, चायना, इंडोनेशिया, रशिया अँड व्हेनेझुला या कंट्री त्यांच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये. त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की इंडियाला ॲड करू शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवा, इट्स रिलेटेड विथ समथिंग पेटंट. ओके, पेटंटशी रिलेटेड आहे. हा रिपोर्ट काय करतो बघा, हा रिपोर्ट बेसिकली कॉपीराईट असो किंवा पायरसी, ट्रेडमार्क या सगळ्या हे जे रिपोर्ट असतील याला काय करतो, चॅलेंजिंग मेजर इकॉनॉमीज विथ रिस्पेक्ट टू प्रोटेक्शन अँड एन्फोर्समेंट. तर हे जे त्याचे पेटंट्स आलेले असतील, ट्रेडमार्क्स आलेले असतील, तर ज्या कंट्रीज बेसिकली त्यांच्या ज्या कंट्रीजच्या मोठ्या मोठ्या इकॉनॉमीज आहेत त्या बेसिकली जर त्या पेटंटला वगैरे काय करत असतील, कॉपी करत असतील, तर त्यांच्या विरुद्ध काही केसेस वगैरे फाईल होऊ शकतात किंवा रिपोर्ट फाईल केल्या जाऊ शकतो. ओके, प्रोटेक्शनचा यूज करून. आता बघा थोडंसं तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ट्रेडमार्क एक्झॅक्टली काय असतो, कॉपीराईट काय असतो. कॉपीराईट माहीत असेल, कॉपीराईट म्हणजे त्यांनी लिहिलेलं जे कंटेंट आहे ते कुणाच्या मालकीचं असेल, फक्त त्या व्यक्तीच्या मालकीचं. ओके, त्याला आपण कॉपीराईट म्हणतो. ओके, तर बघा पेटंट रिलेटेड टू प्रॉडक्ट असतो. ट्रेडमार्क म्हणजे आता बघा पुमाचा लोगो असेल किंवा काही लोगो असतात, ॲपलचा लोगो असेल तर त्याला आपण ट्रेडमार्क म्हणू शकतो. तर अशा वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे. ओके, तर आता आपल्या इंडियामध्ये ह्या गोष्टीला कंट्रोल करण्यासाठी कोणता ॲक्ट आहे का, तर डेफिनेटली आपण इंडियन पेटंट ॲक्ट जो आहे आपला 1970 त्याच्या थ्रू आपण जेवढं पण इंटेलेक्च्युअल वर्क आहे त्याच्यात आपण कॉपीराईट म्हणू, पेटंट म्हणू, ट्रेडमार्क म्हणू, तर या सगळ्या गोष्टींना आपण काय करतो, कंट्रोल करतो. ओके, आता याच्यात तुम्हाला इंडस्ट्रियल डिझाईन वगैरे पण दिसत असेल तर इंडस्ट्रियल आयडियाज वगैरे असतील तर त्या पण आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट थ्रू काय करतो, कंट्रोल करतो. आता बघा ट्रिप्स ॲग्रीमेंटबद्दल एक रिकॅप बघून घेऊ की ट्रिप्स ॲग्रीमेंट काय आहे. बघा ट्रिप्स ॲग्रीमेंट इज बेस्ड कोणत्या कन्व्हेन्शनवर बेस आहे, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. ओके, याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी कव्हर आहेत, कॉपीराईट असो, ट्रेडमार्क असो, देन जॉग्राफिकल इंडिकेशन्स असो, तर सगळ्या गोष्टी, इंडस्ट्रियल डिझाईन्स असो, सिक्रेट असो, तुमच्याकडे ट्रेड सिक्रेट असतील तर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हरअप आहे. ओके, आता इंडियामध्ये तर मी ऑलरेडी सांगितलं इंडियन पेटंट ॲक्ट 1970 थ्रू आपण हे बेसिकली डिझाईन करतो. आता बघा इंडियामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की इंडियामध्ये कोणत्या पण प्रॉडक्टचं पेटंट मिळतो. ओके, इट अलाउज ओनली प्रॉडक्ट. इंडियाच्या पेटंटचा जर विचार केला तर इंडियात प्रॉडक्टचा पेटंट मिळतो, प्रोसेसचा पेटंट मिळत नाही.
एवढं एक स्टेटमेंट फक्त चांगल्याने लक्षात ठेवा. प्रोसेसचा पेटंट नाही, प्रोसेसचा पेटंट नाही म्हणजे तर डेफिनेटली प्रोसेससाठी तुम्ही पेटंट घेऊ शकत नाही. जो तुमचा प्रॉडक्ट आहे त्याच्या रिगार्डिंग तुम्ही पेटंट घेऊ शकता. बघा एव्हरग्रीनिंग इज नॉट अलाउड म्हणजे बघा आता काही मेडिसिन्स असतात बघा, ते काय करतात की आता एक मेडिसिन्स आहे त्याच्यामध्ये एकदम मायन्यूटचा डिफरन्स करतील आणि अजून त्याला काय घेतील, पेटंटवर घेतील. म्हणजे आता एखादा पेटंट 10 वर्षासाठी असेल, मग आता तो 10 वर्षानंतर पब्लिकमध्ये येऊन जाऊ शकतो. तर हे काय करतील, थोडासा चेंज करतील आणि म्हणतील की हो झालं आता आमचा, अजून आम्ही याच्यात चेंजेस केल्यामुळे आमचा नवीन प्रॉडक्ट झाला. मग असं एव्हरग्रीनिंग अलाउ नाही. तेच सांगितलं एव्हरग्रीन इज नॉट अलाउड. डिस्कवरी ऑफ न्यू फॉर्म नोन सबस्टन्स और मोर डिस्कवरी, ज्या नवीन खरोखर नवीन प्रॉडक्ट इन्व्हेंट झालेला असेल त्यालाच काय मेन थोडंसं तुम्ही सबस्टन्समध्ये चेंज केलेला असेल तर डेफिनेटली अलाउ नाही. त्यालाच आपण काय म्हणतो एव्हरग्रीनिंग. म्हणजे इंडियामध्ये प्रोसेसला पण पेटंट मिळत नाही आणि इंडियामध्ये एव्हरग्रीन पण अलाउ नाहीये. ओके. आणि इथं 2 लायसन्स येतात बघा, कंपल्सरी लायसन्स अँड पॅरलल इम्पोर्ट. कंपल्सरी लायसन्स म्हणजे तुम्ही काय करू शकता, आता एखाद्याने वॅक्सिन बनवली, कंपल्सरी लायसन्समध्ये तुम्ही काय करू शकता, त्याला काही पैसे देऊन त्याचे जे आयडियाज वगैरे आहेत त्या काय करू शकतात, परचेस करू शकता. या पॅरलल इम्पोर्ट्समध्ये तुम्ही आयडियाज वगैरे घेत नाही, जो प्रॉडक्ट आहे त्याच किमतीत त्याच्याकडून काय करता, खरेदी करता. तर अशा 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ओके. चला आता नेक्स्ट आपला बघा, आपण आतापर्यंत 2 टॉपिक्स कव्हर अप केलेले, एकदा रिकॉप करा. रामसेस हंट सिंड्रोम, स्पेशल 301 रिपोर्ट कशाशी रिलेटेड आहे, IP इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. ओके. आता आपल्याला अजून इंडिया रशिया रिलेशन्स बघा, सिक्वेन्स थोडा मागं पुढे झालेला आहे तेवढं तुम्ही बघू शकता. ओके. नेक्स्ट आता रशियासोबत आपले रिलेशन्स न्यूजमध्ये. डेफिनेटली रशिया तर सध्या सगळ्याच गोष्टीसाठी न्यूजमध्ये. तुम्हाला माहिती आहे युक्रेन आणि रशियाचा क्रायसिस चालू असल्यामुळे इंडियासोबत रिलेशन्स का न्यूजमध्ये आले, तर बघा आपण इंडियासोबत का आले, 75th ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट केली कुणी, इंडिया आणि रशियाच्या रिलेशनची. 75th इयर म्हणजे 75 वर्ष आपल्या दोघांच्या कॉपरेशन्सला बेसिकली 75 इयर्स कंप्लीट झालेले तुम्हाला दिसतील. ओके. आणि रशिया आणि युक्रेनच्या वॉरमुळे तर बेसिकली ही जी न्यूज आहे हे अगेन इम्पॉर्टंट झालेली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आता सध्या जर तुम्ही रिलेशन्स बघितले तर इंडिया डेफिनेटली काय आहे, इंडिया थोडा का असेल ना डेफिनेटली रशियाला सपोर्ट करताना तुम्हाला दिसत असेल. बघा आता इथं स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आपली कधीपासून स्टार्ट झालेली, ओके, ऑक्टोबर 2000 पासून आपण स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप स्टार्ट केली. ओके. कोल्ड वॉरमध्ये तुम्हाला दिसलं असेल की कोल्ड वॉरमध्ये रशियाच्या बाजूनी रशिया आपल्या बाजूनी होतं, इंडियाच्या सोबत होतं आणि पाकिस्तान वगैरे यांच्यासोबत कोण होतं, डेफिनेटली कोल्ड वॉरमध्ये तर डेफिनेटली कोल्ड वॉर थोडं वेगळं सिच्युएशन्स आहे, पण त्याच्या अगोदरचा नंतर आपलं हे रिलेशन्स बघा की कोल्ड वॉरमध्ये तर तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे कोल्ड वॉरमध्ये आपण इंडिया आणि सोव्हिएत युनियन स्ट्रॉंग पार्टनरशिप केली होती. तो कोल्ड वॉरचा सिनेरिओ वेगळा आहे. कोल्ड वॉर हे कोणाचं, रशियाचा आणि USAचं. तर हे कोल्ड वॉर म्हणजे कोल्ड वॉरचं एक्झॅक्टली मिनिंग काय असतं की डेफिनेटली तुम्ही एकमेकांसमोर फाईट करत नाही, तुम्ही इनडायरेक्टली फाईट करत असतात. दॅट इज कॉल्ड ॲज कोल्ड वॉर. म्हणजे बघा आता रशिया आणि युक्रेनचं वॉर चालत आहे, डायरेक्टली रशिया युक्रेनचं वॉर चालत असताना युक्रेनला इनडायरेक्टली सपोर्ट अमेरिका करतोय, दॅट इज अगेन कॉल्ड ॲज कोल्ड वॉर. ओके. तर डायरेक्टली समोरासमोर येऊन फाईट न करता आपण काय करायचंय, इनडायरेक्टली फाईट करतो, तर त्याला काय म्हणायचं, कोल्ड वॉर. ओके. आता बघा पहिले काय होतं, पहिले बेसिकली रशिया आपल्यासोबत होता आणि USA कुणासोबत पार्टनरशिप करायचा, येस पाकिस्तान सोबत. म्हणजे बघा रिलेशन्स कधीच परमनंट राहत नाही. बघा आता तुम्हालाही माहित असेल की रशिया थोडा का असे ना टिल्डेड टुवर्ड पाकिस्तान झालेला आहे. म्हणजे असंही बिलकुल नाही की इंडियासोबत त्यांचे रिलेशन चांगले नाही, पण ते बॅलन्स ठेवत आहे प्रॉस्पेक्टिव्ह, लाईक की ते पाकिस्तानला पण अपोज वगैरे डेफिनेटली करत नाही पाकिस्तानबद्दल. कारण आपण पण डेफिनेटली रशिया आणि USA घेऊन चालत आहे, तर डेफिनेटली रशिया पण काय करू शकतो, एका साईडनी इंडिया आणि एका साईडनी पाकिस्तान दोन्हीकडे बॅलन्स करू शकतो. तर डेफिनेटली त्याच अँगलनं रिलेशन चालू आहे. म्हणजे बघा आता इंडिया काय करतोय, दोन्हीकडून बॅलन्स करतोय, एका साईडनी रशिया ठेवतोय, एका साईडनी USA. तसंच रशिया पण टॅक्टिक खेळते, रशिया एका साईडने पाकिस्तानही ठेवते, एका साईडने इंडियाही ठेवते. सो देअर इज लाईक दॅट. ओके. या टाईप आता सिच्युएशन चालू आहे सध्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये. नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे तुम्हाला बघितलं असेल की बघा डाऊनफॉल कधीपासून स्टार्ट झाला, की जेव्हापासून कोविड-19 किंवा आपण म्हणू शकतो जेव्हापासून आपले USA सोबत रिलेशन्स बिल्डअप झाले, तेव्हा एक नवीन ग्रुपिंग तिकडे तयार व्हायला स्टार्ट झाली. एक चायना, ज्या बेसिकली USAच्या अपोजिट कंट्रीज आहेत त्यांचा एक ग्रुप फॉर्म व्हायला स्टार्ट झाली. जसं पाकिस्तान झाला, चायना झाला, रशिया झाला, ते एकत्र येऊन आपला एक ग्रुप बनवत आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला झालेलं दिसेल. बघा आता क्वाड एक, चायनाला पहिलेच भीती आहे क्वाड आहे काहीतरी, म्हणून या पण कंट्रीज काय करत आहेत, बेसिकली आपल्या रिगार्डिंग डेव्हलपमेंट करत आहे. एक मिनिट.
हां बघा नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की बेसिकली बघा बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट किती दिसत असेल तुम्हाला 50 बिलियनपर्यंत, बायलॅटरल ट्रेड 30 बिलियन बाय 2025 आपल्याला वाढवायचा आहे. जो आपला ट्रेड आहे डेफिनेटली आपला गोल काय आहे 25 बिलियनपर्यंत 2030पर्यंत आणि नेक्स्ट गोल आपला 50 बिलियन आहे. बघा त्या कंपॅरिझनमध्ये जर बघायला गेलं तर चायनाच्या कंपॅरिझनमध्ये डेफिनेटली आपला रशियासोबत ट्रेड तितका काही अमेझिंग नाही आहे. तर ट्रेड वाढवण्याची अपॉर्च्युनिटीज आपल्याला बिल्डअप करायच्या आहे. बघा अजून काय काय पॉईंट आहे की आता सध्या आपण काय काय करत आहोत बघा मिसाईल्समध्ये डेव्हलपमेंट करत आहोत, 5th जनरेशन ब्रह्मोस मिसाईल करत आहोत, फायटर जेट बनवत आहोत. बघा जर तुम्ही एक आयडिया घेतली तर इंडियाचे रशियासोबत जर तुम्ही रिलेशन्स बघत असाल तर आता तर खूप सारे रिलेशन्समध्ये चेंजेस तुम्हाला दिसेल. आता कसा रिलेशन्समध्ये, आता बघा हा जो टॉपिक आहे हा मी थोडा ॲनालिसिस बेसमध्ये तुम्हाला सांगते. ओके आता याच्यामध्ये प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू काय असेल ते पण सांगते आणि ॲनालिसिस पण सांगते. बघा सध्याच्या पॉईंटला जर तुम्ही एक आयडिया घेत असाल तर रशियासोबत जर इंडियाचे रिलेशन्स बघतात तर आता फक्त डिफेन्स कॉपरेशन्सपर्यंत लिमिटेड आहे का नाही. आत्ताच आपल्याजवळ एक न्यूज आले प्रमाणे साऊदी अरेबियाला रिप्लेस कुणी केलं ऑइलच्या रिगार्डिंग, येस रशियाने. म्हणजे आता सध्या आपला पहिला सोर्स ऑइल येण्यासाठी कोण आहे, क्रूड ऑइल इम्पोर्ट करण्यासाठी, येस फर्स्ट इज इराक. ओके अँड सेकंड नंबरवर आपण इम्पोर्ट कुणाकडून, रशियाकडून करत आहोत. थर्ड नंबरवर साऊदी अरेबिया गेला आणि हा खूप मेजर चेंज आहे. हा असं नाही आहे की सडनच झालेला चेंज आहे, पण इट्स याचं जे इम्पॉर्टन्स आहे जिओपॉलिटिकल रिलेशन्समध्ये हे खूप जास्त इम्पॉर्टन्स वाढलेलं दिसते. म्हणजे आता आपला जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे हा फक्त डिफेन्स कॉपरेशन्स रिलेटेड राहिलेला आहे का, डेफिनेटली नाही. आता आपण वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत त्याच्यात पण एंगेजमेंट करायला सुरुवात केलेली आहे. जसं की एक सांगितलं की डिफेन्स कॉपरेशनमध्ये तर आहे, पण आता ऑइल एक नवीन काहीतरी आपण इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली. कारण चीप रेटमध्ये ऑइल मिळत आहे, इंडियाला ऑइल इम्पोर्ट करणं नेसेसरी आहे. कारण आपल्याकडे ऑइलचेच आपली जी डिपेंडन्सी आहे फॉरेन कंट्रीवर ऑइल रिगार्डिंग 85% आहे. मग आपल्याला तर इम्पोर्ट करण्यापेक्षा काही दुसरा पर्याय आहे का, आणि ते जर खूप हाय रेटनी मिळेल तर डेफिनेटली आपल्याला ते परवडणार नाही. तर ज्या रेटने आपल्याला परवडेल त्या रेटने आपण यूज करू. आणि रशियाची सध्या मजबुरी असल्यामुळे रशिया काय करत आहे, कमी रेटनी इंडियाला विकत आहे. ओके चला आता डिफेन्स कॉपरेशन्समध्ये आपले काय रिलेशन्स आहे. ब्रह्मोस मिसाईल तर माहिती आहे, ब्रह्मपुत्र आणि तिथलची एक मॉस्को रिव्हर आहे त्या बेसवर त्याचं नाव ब्रह्मोस ठेवण्यात आलं. ओके 5th जनरेशन फायटर जेट पण बनवत आहोत. सुकोई हे एक हेलिकॉप्टर आहे ते पण आपण बनवत आहोत. ओके देन नेक्स्ट वन आपण काही एअरक्राफ्ट बनवत आहोत, ट्विन इंजिन हेलिकॉप्टर्स रिलेटेड दिलेला आहे. देन बघा रशिया इन्क्लूड हे माहीत असते पाहिजे. S-400 काय माहिती आहे, येस S-400 आपण काय करत आहोत बेसिकली यूज करत आहोत. S-400 मिसाईलचं मेकॅनिझम समजून घ्या. आता ही माझी एक मिसाईल आहे. ओके ही सपोज इथून रशियाने घेऊ, पाकिस्तान घेऊ. ओके पाकिस्तानने ही मिसाईल काय केली, अटॅक केली. इकडे आपलं इंडिया आहे. ओके आता ही मिसाईल इकडे आहे, S-400 सिस्टीम इथं मी लावलेला आहे. ही मिसाईल जशी अटॅक करेल हा इकडून येईल आणि याला हवाईमध्ये काय करून टाकेल, डिस्ट्रॉय करून टाकेल. जसं हा S-400 ओके हा सेन्सर आहे. ओके हा काय करणार, ही मिसाईल जशी अटॅक करणार तसं याला हवाईमध्ये डिस्ट्रॉय करून टाकणार. म्हणजे ही इथं अटॅक करू शकेल का, पाकिस्तानने सोडलेली मिसाईल अशी ही काय, ही बेसिकली मिसाईल इंडियाला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण ही S-400 ट्रिम्पू पण त्यांच्याकडून काय करत आहोत बेसिकली इम्पोर्ट करत आहोत. देन नेक्स्ट पण काही बेसिकली अशा बंदूक्स वगैरे आहेत त्या पण आपण तिथून काय करत आहोत बेसिकली इम्पोर्ट करत आहोत. म्हणजे ओव्हरऑल ऑन ॲन ॲव्हरेज आपण असं म्हणू शकतो खूप सारं डिफेन्स मटेरियल आपण रशियासोबत कॉपरेशन्स करून इम्पोर्ट करत आहोत. बघा हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कुदांकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट. हा बेसिकली रशिया इंडियामध्ये येऊन काय करत आहे, रशिया इंडियामध्ये येऊन बनवत आहे. आणि इंडिया रशिया दोघं कॉपरेशन करून बांगलादेशमध्ये रुपर न्यूक्लिअर प्लांट बनवत आहेत. लक्षात ठेवा पहिला कोणता आहे, कुदमकुलम. हा कुठं, रशिया इंडियामध्ये बनवत आहे. ओके आणि इंडिया आणि रशिया दोघं पार्टनरशिप करून बांगलादेशमध्ये रुपर न्यूक्लिअर प्लांट बनवत आहेत. रशियाच्या बाउंड्रिंग कंट्रीज कोणत्या आहेत माहीत पाहिजे. रशिया इज इन अ न्यूज, त्याच्यामुळे कोणत्या बाउंड्रिंग कंट्रीज त्याला टच होत आहेत मी इथं मॅपमध्ये ऑलरेडी लावलं आहे. डेफिनेटली तुम्हाला याचे PDF मिळून जाईल. इथं कोणत्या कंट्रीज त्याच्या नेबरिंग आहे माहीत असलं पाहिजे, कारण ऑलरेडी अफगाणिस्तानवर आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. चला नेक्स्ट टॉपिक आपला कोणता आहे, मायक्रोप्लास्टिक. व्हॉट एक्झॅक्टली मीन मायक्रोप्लास्टिक. तर बघा इथं दिसतंय
हे आपला ओशन्स आहे, याच्यामध्ये बघा किती स्मॉल अमाऊंट्समध्ये तुम्हाला प्लास्टिक दिसत आहे. बघा प्लास्टिक सगळ्यात हार्मफुल का मानलं जातं. प्लास्टिकला सगळ्यात हार्मफुल मानायच्या मागं सगळ्यात इम्पॉर्टंट कारण आहे प्लास्टिक जे आहे ते डिग्रेडेबल नाही. ओके, काही म्हणजे याला जो डिग्रेडेबल होण्यासाठी जो कालावधी लागतो हा खूप जास्त ह्यूज असू शकतो. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की आपण ह्या प्लास्टिक बॉटल, बिस्लरीच्या बॉटलमध्ये पाणी पितो किंवा आपण त्या प्लॅस्टिक बॅग्स यूज करतो. ओके, त्याला आता सध्या एक रिपोर्ट पण आलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये गव्हर्नमेंटनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे जुलै 2022 पासून ज्या तुम्हाला प्लॅस्टिक बॅग्स आहेत त्या बंद झालेल्या दिसेल. ओके, सिंगल यूज प्लास्टिक, त्याला स्पेसिफिकली टर्म यूज केल्या जाते सिंगल यूज प्लास्टिक, ती तुम्हाला कम्प्लिटली बंद झालेली दिसेल. आता याच्या मागं कारण हेच आहे, कारण याचे जे मायन्यूट पार्टिकल्स आहेत ती तुम्हाला समुद्रात दिसतील. ओके, आणि त्याच्यामुळे डेफिनेटली तुमची मराईन लाईफ जी आहे ती कशात खतऱ्यात येऊ शकते. ओके, मराईन लाईफला याच्यामुळे डिस्टर्बन्स होऊ शकतो. तर आता आपल्याला एक्झॅक्टली मायक्रोप्लास्टिकची साईज काय याबद्दल डिटेल्स माहीत पाहिजे. हे तर समजलं असेल मायक्रोप्लास्टिक. हे बघा, हे बेसिकली तुम्हाला अंटार्क्टिकाचा रिजन आहे ना तिथं बघायला मिळालं, त्याच्यामुळे हा मायक्रोप्लास्टिक जो आहे न्यूजमध्ये आला आहे. पण मायक्रोप्लास्टिकची साईज काय नाही ते आपल्याला इथं समजून घ्यायचं. ओके, इथं बेसिकली तुम्हाला अंटार्क्टिका स्नोमध्ये फर्स्ट टाइम हा बेसिकली म्हणजे ज्याची अंटार्क्टिका स्नो बेसिकली इथं काय मेल्ट झालेला दिसत असेल का. प्लास्टिक स्मॉलर दॅन ग्रेन्स ऑफ द राईस, याला काय म्हणायचं मायक्रोप्लास्टिक म्हणजे जो आपला राईस आहे त्याची जी साईज आहे त्याच्यापेक्षाही कमी साईजला तुम्हाला मायक्रोप्लास्टिक दिसेल. आणि याचा इम्पॅक्ट असा दिसतोय की इथं बेसिकली तुम्हाला काय ओशन्स मेल्ट होताना दिसत आहे. आणि ओशन मेल्ट होताना स्नो मेल्ट होताना दिसत आहे. आणि स्नो मेल्ट होत असेल तर डेफिनेटली बघा समुद्राची पातळी वाढेल आणि समुद्राची जर लेवल वाढली तर डेफिनेटली आपले जे आईसलँड आहे ते काय डुबायला स्टार्ट होईल. तर अशा प्रकारे ही सिच्युएशन खराब होऊ शकते. त्यामुळे हे जे स्नो बॉडीज आहेत त्या मेल्ट व्हायला नको आहेत. ओके, आता बघा मायक्रोबेड्स काय असू शकतं. मायक्रोबेड्स सॉलिड प्लास्टिक पार्टिकल लेस दॅन 1 मिलीमीटर ऑफ साईज, किती साईज 1 मिलीमीटरपेक्षा कमी साईज. ओके, आणि लार्जेस्ट डायमेन्शन 1 मिलीमीटरपेक्षा कमी साईज असेल त्याला तुम्ही मायक्रोप्लास्टिक म्हणू शकता. मायक्रोप्लास्टिक कशाहीपासून तयार होऊ शकतं. तुम्ही जे काही पण घेतो आपण, आता बघा एखादा ब्रश आपण डेली ब्रश यूज करतो, काही कालावधीनंतर तो ब्रश फेकून देतो, डेफिनेटली फेकतो. येस, आता तो तसाच राहील, तो काही कुठेतरी डंप केला जाईल. तो डंप केल्यानंतर त्याला तो लगेचच्या लगेच हे होणार आहे का, डिग्रेड होणार आहे का, डेफिनेटली त्याच्यात प्लास्टिक यूज आहे, लगेचच्या लगेच डिग्रेड होणार नाही. मग हाच एक कचरा साठत जातो आणि याच्यामुळे काय मायक्रोप्लास्टिक असे थिन पार्टिकल्समध्ये तयार होतात. हेच तुमच्या फूड चेनमध्ये पण जाण्याचे चान्सेस आहेत. तर मायक्रोप्लास्टिक काय एवढी टर्म आपल्याला माहीत पाहिजे, साईज वगैरे रिगार्डिंग. ओके, चला आता नेक्स्ट आपला सिप्रीचा रिपोर्ट आहे. सिप्री एक आहे बघा, ही एक ऑर्गनायझेशन आहे जी बेसिकली कशाशी रिगार्डिंग वर्क करते. ही बेसिकली कशाशी रिलेटेड वर्क करते. ही बेसिकली तुम्हाला दिसत असेल आपलं जे डिफेन्स मटेरियल आहे याचा रिसर्च किती होत आहे, किती कुणाकडे मिसाईल्स आहे, कुठून किती इम्पोर्ट एक्सपोर्ट केल्या जातो, या सगळ्या रिलेटेडबद्दल डेटा इथं बेसिकली डेटा टाकते. तर ही ऑर्गनायझेशन बेसिकली प्रोटेक्ट पण करते. आपण म्हणू शकतो की जास्त जे मिसाईल्स आहे, न्यूक्लिअर मिसाईल्स वगैरे किती करत आहेत लोक, किती बेसिकली याचा इम्पोर्ट एक्सपोर्ट करत आहे किंवा काय, या रिलेटेड डिटेल्स काय करते फाइंड आउट करते. ओके, तर बघा इथं पहिलं काय दिलंय, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. यांनी 2022चा रिपोर्ट पब्लिश केला. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला करंट स्टेटस ऑफ आर्नामेंट्स, डिसआर्नामेंट अँड इंटरनॅशनल सिक्युरिटी याबद्दल सगळ्या गोष्टींचा माहिती पडेल. इंटरनॅशनल सिक्युरिटी किती तुम्ही बेसिकली किती आर्नामेंट्स म्हणजे किती बेसिकली प्रोड्यूस करत आहात, किती बेसिकली डिसआर्मेंट करत आहात न्यूक्लिअर वेपनचं, त्याबद्दल तुम्हाला रिपोर्ट मिळेल. ही एक इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन आहे. सिप्री एक इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन आहे. कशामध्ये वर्क करते, रिसर्च इंटू द कॉन्फ्लिक्ट, आर्नामेंट, आर्म कंट्रोल अँड डिसआर्मेंट. ओके, तर ही बेसिकली आर्म्सला कंट्रोल करण्यासाठी रिसर्च वगैरे या गोष्टी रिसर्च करते. बेसिकली किती कंट्री, कोणती कंट्री, काय बेसिकली कोणत्या कंट्रीचं या आर्म्स रिलेटेड काय स्टेटस आहे. ओके, आता ही कधी इस्टॅब्लिश करण्यात आली माहीत पाहिजे. 1966ला बेसिकली इस्टॅब्लिश करण्यात आली. ओके, ॲट स्टॉकहोम. आणि ही बेसिकली डेटा ॲनालिसिस करते. आता बघा सगळ्यात जास्त इम्पोर्ट करणाऱ्या कंट्रीज कोणत्या, आर्म्स इम्पोर्ट सगळ्यात जास्त कोणत्या कंट्रीचा होतो, तर इफ यू नो तर सगळ्यात जास्त इंडियापेक्षाही जास्त कोण इम्पोर्ट करतो, सौदी अरेबिया. थोडासा जर आपण कॉमन सेन्स यूज केला तर एक गोष्ट लावू शकतो, वेस्ट एशियाचा रिजन सगळ्यात जास्त अनस्टेबल रिजन तुम्ही म्हणू शकता. कारण काय की तिथं कंटिन्युअसली वॉर चालू असतात. सौदी अरेबिया इराणचं पटत नाही, तिथं शिया सुन्नीचा एक इश्यू आहे. त्याच्यामुळे
डेफिनेटली तिथं तुम्हाला कंटिन्युअसली कॉन्फ्लिक्ट दिसतील. देन नेक्स्ट वन ज्यूज वर्सेस इस्लामिक कंट्रीज, हा एक इश्यू तुम्हाला दिसेल. तर त्या बेसवर यांचे नेहमी कॉन्फ्लिक्ट चालू असतात. त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला इथं जे आर्म्स इम्पोर्ट आहे किंवा जे मटेरियलचं जे इम्पोर्ट केला जातो हा डेफिनेटली जास्त दिसत असेल. तर सौदी अरेबिया सगळ्यात जास्त करते. देन कोण करतो? इंडिया करतो. इंडियाला पण बेसिकली थ्रेट आहे, पाकिस्तान तिकडून बसाय, चायना आहे. तर या गोष्टीमुळे इंडियाचा पण सिनेरिओ काय असतो? इम्पोर्ट रिगार्डिंग इंडिया इज ऑन सेकंड स्पॉट. ओके, थर्ड स्पॉटवर कोण आहे? इजिप्त आहे, देन ऑस्ट्रेलिया आहे अँड चायना आहे. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि बघा एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते की जेव्हा ज्या नंबरवर चायना इम्पोर्ट करण्यासाठी त्याच नंबरवर चायना काय आहे? एक्सपोर्ट करण्यासाठी पण आहे. ओके, तर ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. सगळ्यात म्हणजे बघा जेवढा इम्पोर्ट करतोय ना तेवढाच एक्सपोर्ट करत आहे, म्हणजे क्वाईट इंटरेस्टिंग. तर ही फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, USA फर्स्ट नंबरवर सगळ्यात जास्त एक्सपोर्ट कोण करतो? तो USA करतो फर्स्ट स्पॉट. सेकंड स्पॉट इज रशिया, थर्ड स्पॉट इज फ्रान्स अँड फोर्थ स्पॉट इज जर्मनी अँड फिफ्थ चायना. तर माहीत पाहिजे आपल्याला पहिल्या टॉप 5 इम्पोर्टर अँड 5 एक्सपोर्टर एवढं एक्सपेक्टेड आहे. चला नेक्स्ट आता बघा सगळ्यात जास्त न्यूक्लिअर वॉरहेड कोणाकडे? तर बघा ही खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. आय थिंक तुम्हाला दिसत आहे का माहीत नाही, मला थोडं ब्लर वाटतं ते इमेज. तर बघा सगळ्यात जास्त वॉरहेड कोणत्या कंट्रीकडे? तर सगळ्यात जास्त वॉरहेड आहे रशियाकडे. न्यूक्लिअर वॉरहेड सगळ्यात जास्त न्यूक्लिअर वॉरहेड कोणाकडे दिसतील? रशिया. आणि इंडियाचा स्पॉट, इंडियाकडे किती आहे बघा? इंडियाकडे जवळपास 160 आहेत आणि पाकिस्तानकडे आपल्यापेक्षा जास्त न्यूक्लिअर वॉरहेड आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. फर्स्ट स्पॉट इज रशिया. ओके, सेकंड स्पॉटवर तुम्हाला कोण दिसेल? USA. बघा या कंट्रीजकडे किती जास्त आहे. आता हे कशामुळे आहे? यांनी त्या कोल्ड वॉरच्या टाइम पिरियडमध्ये यांचं बेसिकली तुम्हाला माहिती आहे रशिया आणि USAचा किती कॉन्फ्लिक्ट होता, म्हणून यांच्याकडे वॉरहेड्स बघा न्यूक्लिअर वॉरहेडची संख्या किती आहे? जवळपास 5000च्या आसपास, 6000च्या आसपास आहे. आणि चायना 350, फ्रान्स आहे, देन UK आहे, पाकिस्तानकडे आपल्यापेक्षा जास्त आहे आणि नंतरच्या स्पॉटवर इंडिया आहे. तर किती कोणाकडे वॉरहेड आहे माहीत पाहिजे. चला आता नेक्स्ट टॉपिक आपला आहे काय दिसतंय बघा? डिमोलिशन ड्राईव्स म्हणजे काय? आता तुम्हाला जर माहीत असेल या रिलेटेड ही न्यूजमध्ये का आलेली आहे, तर सिंपल आहे. ही इमेज बघितल्यानंतर तुम्हाला अजून क्लिअर होईल. काय दिसतंय बघा? ह्या बुलडोजर थ्रू काय केलेलं आहे? या बिल्डिंग्स तोडण्यात येते. आता या बिल्डिंग्स का तोडण्यात येते? तुम्हाला ही आयडिया आली असेल एकदा का? तर अतिक्रमणाची जागा आपण बघतो आपल्या बेसिकली आजूबाजूला पण बघत असाल की रोड जो कन्स्ट्रक्ट होत असेल तर आजूबाजूला लोक काय करतात की ते जे पण त्यांचे घरं असतील किंवा जवळपासच त्यांचे जे बेसिकली उद्योगधंदे आहेत ते बेसिकली स्टार्ट करतात किंवा आपण म्हणू भाजीची वगैरे या गाड्या तुम्हाला लावलेल्या दिसतील तर त्याला आपण बेसिकली अतिक्रमण म्हणतो. तर इथे या बुलडोजर थ्रू ते काय करत होते? डिस्ट्रॉय करत होते. आता याच्याशी रिगार्डिंग न्यूज का आली होती? तर हे दिल्लीमध्ये एक इन्सिडेंट झाला होता त्या रिगार्डिंग हे न्यूजमध्ये आला. आपल्यासाठी ती न्यूजपेक्षा इथं इनडायरेक्टली हा टॉपिक कशासाठी न्यूजमध्ये, हा लॉ कोणता आहे, सुप्रीम कोर्टच्या काय गाईडलाईन्स असू शकतात हे आपल्याला माहीत पाहिजे. बघा आता हे सुप्रीम कोर्टच्या ज्या गाईडलाईन्सनुसार जर तुम्ही बघायला गेलं तर बघा डिमोलिशन ड्राईव्स इन पास्ट फ्यू वीक्स, इथं तुम्हाला पास्ट फ्यू वीक्समध्ये काही डिमोलिशन ड्राईव्स दिसल्या. आर्टिकल 301 ओके 300A जे आपला आर्टिकल आहे त्याच्या थ्रू ह्याला काय केलं जातं? कॅटेगोरीली इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॅटेगरी नो पर्सन शॅल बी डिप्रॉइड फ्रॉम दिस प्रॉपर्टी सेव्ह बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. कोणत्याही पर्सनला त्याच्या प्रॉपर्टीमधून काढता येत नाही असं इथं दिलेलं आहे. ओके, सेव्ह बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. तर इथं ही टर्म 300A मध्ये मेन्शन करण्यात आली. ओके, त्याला त्याच्या राहत्या जागेवरून काय नाही करता येत, त्याला काढता येत नाही. हे 300A मध्ये मेन्शन करण्यात आलंय. बघा मग आता इथं जर तुम्ही एखादा पर्सन तिथं राहते त्याला अतिक्रमणाच्या जागेवरून जर काढण्याचा प्रयत्न करत आहे तर त्याचा काय फंडामेंटल राईट कोणता हर्ट होतोय? आर्टिकल नंबर 21A ने आर्टिकल 21 इट्स काय? राईट टू लाईफ. ओके, राईट टू लाईफ त्याचा काय होतोय? हर्ट होतोय डेफिनेटली. म्हणून हे बेसिकली काय म्हणू शकतो? अनकॉन्स्टिट्युशनल आहे. कोणत्याही अतिक्रमण वगैरे ह्या बघा आता याच्याबद्दल डेफिनेटली तुम्हाला जर बघायला गेलं लॉजिकली तर डेफिनेटली आता काही गोष्टीसाठी प्रोजेक्ट्स बिल्डअप असेल. आता हे अतिक्रमणाच्या जागेला काढण्याचा प्रॉब्लेम हा असतो कारण तिथं ॲक्सिडेंट वगैरे होण्याचा चान्सेस असतो वगैरे. ती जागा जर खूप जास्त म्हणजे रोडवर येण्याचे चान्सेस होतात तर त्यामुळे ह्या जागांना काय केलं जातं? हे केलं जातं. पण एक थोडंसं ह्युमन प्रॉस्पेक्टिव्हनी ह्युमन राईट प्रॉस्पेक्टिव्हनी जर बघायला गेलं तर इट्स समटाईम इज लाईक दॅट की इथं व्हायोलेशन्स होण्याला स्टार्ट होऊ शकतो. ओके, एखाद्या पर्सनला जर तुम्ही बघायला गेले तर त्याच्या 3 नीड्स असतात. एक आपण म्हणू शकतो की
यस, हाऊसिंग, शेल्टर एक आहे, देन फूड आहे, अँड देन वॉटर लाईक दॅट. ओके, क्लॉथिंग, वॉटर लाईक दॅट, नेसेसिटीज त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही जर त्याला त्याच्या नेसेसिटीजपासूनच जर काढत असाल तर डेफिनेटली तुम्ही त्याच्या राईट्सला काय करतात, हर्ट करतात. ओके, आता बघा आर्टिकल 11.1 इंटरनॅशनल कॉन्व्हेंट ऑन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट, यामध्ये पण हेच लिहिलेलं आहे की यस, ॲडिक्वेट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग प्रत्येकाला प्रोव्हाइड झाली पाहिजे. ओके, त्याच्या फॅमिलीला पाळण्यासाठी किंवा त्याच्या फॅमिलीसाठी त्याला एक ॲडिक्वेट लिव्हिंगचं प्रोव्हिजन असलं पाहिजे. हे कशात मेन्शन केलं आहे, ICESER नाव लक्षात ठेवा. याचं काय, हा डेटा जो तुम्हाला मेन्समध्ये यूज करायला कामात येऊ शकतो. ओके, आर्टिकल 25 मध्ये, आर्टिकल 25 जो आहे यस, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईटमध्ये पण बेसिकली या रिलाय की डेफिनेटली त्या पर्सनला त्याचा अधिकार असला पाहिजे, कुठेही त्या पर्सनला बेसिकली त्याचा लिव्हिंग कंडिशन ज्या आहेत तिथं त्याला स्टे करण्यासाठी एक प्रॉपर स्टँडर्ड लिव्हिंग कंडिशन्स अवेलेबल असल्या पाहिजे. आर्टिकल 12 मध्ये पण मेन्शन आहे. ओके, तर याबद्दल तुम्हाला डिटेल्स माहीत असल्या पाहिजे की कुठं कुठे या रिगार्डिंग प्रोव्हिजन्स आहे. आणि हे तर डेफिनेटली इनडायरेक्टली विचारू शकतात की लिव्हिंग कंडिशन्स किंवा डिमोलिशन हे कशासाठी हर्ट केल्या जाऊ शकतं किंवा कशाशी रिगार्डिंग असू शकतं. अशा रिगार्डिंग जर तुमचं काही हर्ट झालं किंवा तुमचे राईट्स हर्ट झाले तर हे कोणत्या फंडामेंटल राईट्समध्ये, तर डेफिनेटली हा कोणता तुमचा राईट टू लाईफचा पार्ट येईल. ओके, बघा आर्टिफिशियली जे इंटरफरन्स आहे याच्या थ्रू आपण काय करू शकतो, प्रोटेक्ट करू शकतो. जो इथं आर्टिकल नंबर 17 मध्ये पण हेच मेन्शन केलेलं आहे. ICCPR म्हणजे काय, बेसिकली इंटरनॅशनल कन्व्हेंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट. याच्यामध्ये पण एव्हरीवन हॅज द राईट ओन प्रॉपर्टी अलोन ॲज वेल ॲज असोसिएशन्स विथ अदर. ओके, प्रॉपर्टी तो ओन करू शकतो, सोबत असोसिएशन्स पण करू शकतो. त्याबद्दल ऑलरेडी इथे प्रोव्हिजन्स मेन्शन केले. इथं तुम्हाला एक तर फंडामेंटल राईटवर क्वेश्चन्स येऊ शकतो किंवा हे प्रोव्हिजन्स जे मी तुम्हाला मेन्शन करून दिले आर्टिकल 17 वगैरे हे तुम्ही मेन्स आन्सर रायटिंगमध्ये ॲड करू शकता. ओके, चला नेक्स्ट पॉईंट आहे आपला जल जीवन मिशन. जल जीवन मिशनचा सिम्पल एम काय आहे बघा, रिसेंटली अनाऊन्स काय करण्यात आलं, न्यूजमध्ये काय आलं, 50% ऑफ रुरल हाऊसहोल्डला काय करण्यात आलं, टॅप करण्यात आलं. म्हणजे आतापर्यंत जे 100% ॲक्सेस मधलं 50% तुम्ही रुरल हाऊसहोल्ड कव्हर केले टॅप वॉटरनी. म्हणजे आता नळा थ्रू पाणी 50% रुरल एरियामध्ये नळा थ्रू पाणी जाणं चालू झालंय असं त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. ओके, आता बघा इथं काय सांगण्यात आलंय, ही स्कीम बेसिकली लॉन्च कधी करण्यात आली, 2019ला हे आपण जलजीवन मिशन जे आहे ते बेसिकली स्टार्ट करण्यात आलं. याचं बेसिक एम एवढंच आहे की बेसिकली टॅप वॉटर सगळ्या रुरल हाऊसहोल्डमध्ये टॅप वॉटर 2024 पर्यंत पोहोचलं पाहिजे. ओके, तुम्ही लक्षात ठेवू शकता हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येईल, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती. पहिलं काय, टॅप वॉटर रुरल एरियाजमध्ये आतापर्यंत अचिव्हमेंट 50% झाली, 100% करायची कधीपर्यंत आहे, 2024 पर्यंत. कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येईल, ओके, जलशक्ती मिनिस्ट्री. आणि व्हॉट अबाउट हे जे आपलं जल मिशन, जल जीवन मिशन अर्बन आहे हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं ते लक्षात ठेवा. इथं बेसिकली तुम्हाला दिसेल मिनिस्ट्री ही बेसिकली कोणती येईल, जेव्हा अर्बन एरियासाठी आपण म्हणू तर इथं आपल्याला कोणती मिनिस्ट्री दिसेल, अर्बन अफेअर. ओके, जेव्हा आपण अर्बन वर्ड दिसेल तर अर्बनसाठी आपण एक स्पेशल मिनिस्ट्री बनवून ठेवलेली अर्बन अफेअर. हे जलजीवन मिशन मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीच्या अंडर येईल. अर्बनसाठी बेसिकली कशाच्या अंडरमध्ये, अर्बन मिनिस्ट्री. ओके, मिनिस्ट्री टू प्रोव्हाइड युनिव्हर्सल कव्हरेज ऑफ वॉटर सप्लाय. इथं तुम्हाला हाऊसिंग अँड अर्बन मिनिस्ट्री, अर्बन हे वरचं आपण कोणतं बघितलं, रुरल. आता अर्बनमध्ये काय, हे बेसिकली कोण कव्हर अप करणार, अर्बन मिनिस्ट्री. आणि काय, कव्हरेज टू वॉटर सप्लाय टू ऑल हाऊसहोल्ड. याचं पण आपलं एम तेच आहे की आपल्याला काय करायचं, वॉटर सप्लाय अर्बन एरियामध्ये पण प्रोव्हाइड करायचं आहे. फक्त आता इथं जर जलजीवन मिशन रुरल आणि अर्बन वेगवेगळ्या वेनी देण्यात आलंय. रुरलचं टार्गेट आपलं 2024 एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये 6 मध्ये तुम्हाला वॉटर रिलेटेड मेन्शन केलेलं आहे. ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंट कितीमध्ये मेन्शन केलंय बघा, वेगवेगळ्या PCS एक्झाम ज्या आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिलेटेड क्वेश्चन्स येतोय. ओके, लाईफ बिलो वॉटर, लाईफ ऑन लँड, तर ह्या रिलेटेड प्रोव्हिजन्स विचारू शकतात. सो आपल्याला माहित पाहिजे की हे आर्टिकल्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या कोणत्या एक्झॅक्टली गोल सोबत लिंक करत आहोत. ओके, जलजीवन मिशन रुरल जे आहे सप्लाय 55 लिटर्स ऑफ पर पर्सन, किती 55 लिटर वॉटर त्याला बेसिकली मिळत आहे एव्हरी डे. ओके, रुरल हाऊसहोल्डमध्ये म्हणजे डेव्हलपमेंट तुम्हाला चांगली दिसत असेल. अर्बन एरियामध्ये जे तुम्ही करत आहात बेसिकली त्याचा बेसिक मोटो काय
आहे की सगळ्यांपर्यंत कनेक्शन पोहोचलं पाहिजे, टॅप कनेक्शन दिसलं पाहिजे, येस वॉटर बॉडीज रिज्युएट झाला पाहिजे आणि वॉटर कल्चर सर्क्युलर वॉटर इकॉनॉमी बिल्डअप झाली पाहिजे. हे एक स्लाइड बघा की याचा एक अजून रूरल एरियाचं एक एम काय की बायांना तुम्हाला माहीत असेल वुमेनला बेसिकली काय करावं लागतं की एक्स्ट्रा माइल्स कव्हर अप करावं लागतात वॉटर घेण्यासाठी. ओके, देन क्वालिटी बेसिकली क्वालिटी जर वाढेल, तुम्हाला माहिती असेल की खूप सारे जे डिसीज आहेत ते बेसिकली कशा थ्रू होतात, यस दूषित पाण्या थ्रू होतात, तर डेफिनेटली प्युअर वॉटर मिळायला स्टार्ट होईल. अँड इस्पेशली यंग गर्ल्सला पण एक एज्युकेशन बघा, आता एक तुम्ही जर नॅरो प्रॉस्पेक्टिव्ह बघा इथं पण तुम्हाला दिसत असेल वॉटरजवळ एक जे लोगो पण बनवलेला आहे तिथं कोण दिसत आहे, एक महिला दिसत आहे. तर डेफिनेटली एक नॅरो प्रॉस्पेक्टिव्ह आपल्या इथं अजून पण सोसायटीमध्ये की जर पाणी वगैरे या नीड्ससाठी बेसिकली वुमेन त्या प्रॉस्पेक्टिव्ह साठी एका वुमेनला बेसिकली प्रेफर केल्या जातं. तर यामुळे पुष्कळ साऱ्या मुलींचं जे एज्युकेशन आहे त्याच्यावर पण फोकस द्यायला मदत होईल आणि 50% आतापर्यंत आपण जे आहे ते कनेक्शन्स प्रोव्हाइड करू शकलो. ही एक अचिव्हमेंट आपण कोणत्या पण आन्सर रायटिंग्समध्ये लिहू शकतो. ओके, देन नेक्स्ट पॉईंट आहे आपला ट्री प्लांटेशन. व्हॉट एक्झॅक्टली मीन द ट्री प्लांटेशन? ट्री प्लांटेशन नाही आहे, ट्री ट्रान्सप्लांटेशन. आणि अजून 2 वर्ड्स आपल्याला लक्षात ठेवाय, एक आहे अफॉरेस्टेशन, अफॉरेस्टेशन एक वर्ड आहे, एक डिफॉरेस्टेशन. आता या दोघांचं मिनिंग वेगळं आहे. आता ही जर टर्म मी लावते ट्री ट्रान्सप्लांटेशन करत आहे, अफॉरेस्टेशन, इट्स नॉट डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे झाडांची तोड करणं, अफॉरेस्टेशन म्हणजे झाडाची लागवड करणं. क्लिअर आहे? अफॉरेस्टेशन म्हणजे काय, झाडांची लागवड, डिफॉरेस्टेशन म्हणजे झाडांची तोड. हे 2 वर्ड्स एकदा क्लिअर ठेवा. चला आता इथं काय करण्यात येते, ट्री ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय, तर बघा ट्री ट्रान्सप्लांटेशन मी सिंपल वर्ड्समध्ये ही डायग्राम तुम्ही एकदा बघा. या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसते बघा, हा माणसाने काय केलंय, जे एक आता मी एखादा प्रोजेक्ट, एक एरिया आहे, या एरियामध्ये माझा एक प्रोजेक्ट लावायचा आहे. ओके, आता एखादा मुंबईचा एरिया आहे, त्या एरियामध्ये मला प्रोजेक्ट लावायचा आहे. तर प्रोजेक्ट मला स्टार्ट करण्यासाठी तिथलचा जो एरिया आहे तो क्लीन करावा लागेल डेफिनेटली. तर आता तो क्लीन करायचा आहे, तिथं ऑलरेडी खूप जास्त मोठे मोठे झाडं लागलेले. आता अफॉरेस्टेशनमध्ये मग मी असं म्हणून की इथलचं कटिंग करते झाडाचं आणि दुसऱ्या ठिकाणी झाडं लावायसाठी जाते. ओके, तर इथलचं जर मी कटिंग केलं तर बघा आता एखादं झाड मी इथलचं कट केलं आणि दुसऱ्या ठिकाणी लावते म्हणलं, आता ते दुसऱ्या ठिकाणी तर लावेल पण ते झाड तेवढं मोठं होण्यासाठी किंवा त्याची तेवढी लाईफ होण्यासाठी किती वर्ष लागतील. तर इथं अजून एक अप्रोच काय करण्यात आलाय की इथलचं जे झाड आहे ते त्या तिथून काढायचं आणि ते ज्या ठिकाणी तुम्हाला प्लांट करायचं आहे त्या ठिकाणी लावायचं. म्हणजे याची जी एज आहे ती तेवढीच राहील. ओके, ही जी एज आहे ती तेवढीच राहील. पण बघा इथं प्रॉब्लेम्स पण चॅलेंजेस पण येऊ शकतात. हे झाड या ॲटमॉस्फिअरमध्ये होतं, तेच ॲटमॉस्फिअर त्याला तिकडं मिळेल का? डेफिनेटली नॉट नेसेसरी. इथं जे ॲटमॉस्फिअर आहे तेच तिथं मिळेल नाही मिळेल सांगू शकत नाही. मग हे झाड सर्वाईव्ह करेलच असं पण नेसेसरी नाही. ओके, तर हा एक ट्री ट्रान्सप्लांटेशनचा एक इश्यू तयार होऊ शकतो. तर पण एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट पण बघू शकतो की जर हे झाड टिकलं तर डेफिनेटली इट्स विल बी व्हेरी हेल्पफुल. हे आपल्यासाठी हेल्पफुल राहू शकतात. तर ट्री ट्रान्सप्लांटेशन रिलेटेड कॅगचा एक रिपोर्ट आला आणि त्यांनी सांगितलं की 55% म्हणजे जवळपास 54-55% जे मुंबईमध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन्समध्ये जे झाडं लावले ते काय झाले, सक्सेसफुली सर्वाईव्ह झाले. ओके, तर हा एक रिपोर्ट सांगत आहे. आता याच्या काय करतो आपण, रिलोकेटिंग करतो प्लांट्सला. म्हणजे एक ज्या एरियामध्ये झाड होतं त्या झाडाला उपटतो आणि ते दुसऱ्या ठिकाणी लावण्यासाठी मग बेसिकली ज्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे, ज्या एरिया आपण चूज केला आहे त्या ठिकाणी लावायला स्टार्ट करतो. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अलाउज द प्लांट हॅव लॉंगर ग्रोईंग सीझन्स. इथं बेसिकली तुम्हाला सीझन पण ज्या बेसिकली सीझन्समध्ये ते झाड सर्वाईव्ह करू शकेल तिथं तुम्ही लावायला स्टार्ट करता. आता ही कशाच्या थ्रू होतं, तर ट्री स्पेड मशीन. बघा ही मशीन दिसती, हिचं स्ट्रक्चर बघा, ही पूर्ण तिला त्या झाडाला मुळं सगळं उपटत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन ट्रान्सप्लांट करणार आहे. तर हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. ट्री स्पेड मशीन जी आहे याचा यूज करून बेसिकली त्या प्लांटला काय करत आहे, ट्रान्सप्लांट करत आहे. ओके, आणि लार्जर ट्री मे रिक्वायर डिगिंग, रॅपिंग, बॉक्सिंग, रूट बॉल. तर अशा प्रकारे या मेथडचा यूज करून याला प्रॉपर ॲटमॉस्फिअरमध्ये लावण्यासाठी हे केलं जातं. पण तरी पण काही झाडं असे असतील की लावल्यानंतर बघा आता इथं किती म्हणलं तरी तुम्ही ते झाड जेव्हा उपटत आहात तेव्हा त्याचे रोपं वगैरे जे मुळं आहेत ते कट होतील. त्या झाडाला बेसिकली ते तुम्ही उपटणार आणि ज्या एरियामध्ये लावणार त्याचा ॲटमॉस्फिअर सूट होईल नाही होईल आपण सांगू शकत नाही. ओके, चला आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला माया टेक्निक ऑफ मेज फॉर्टिफिकेशन. हे एक न्यूजमध्ये आलं. आता ही माया रिलेटेड जे न्यूजमध्ये आलं, आय थिंक मी याची डायग्राम लावली का एकदा मला चेक करू द्या.
येस, बघा याची डायग्राम लावायची राहिलेली, पण डेफिनेटली मी जेव्हा PPT लावेल तर तुम्हाला एक अपडेट करेल आणि तुम्ही या PPTसाठी डेफिनेटली आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते एकदा जॉईन करा. तुम्हाला ह्या ज्या डिटेल्स आहेत त्या डेफिनेटली तिथे मिळून जाते. आणि बघा आपण हे जे थोडं पिक्चर्स वगैरेच्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा लक्षात ठेवतो ना तर अजून आपल्या डोक्यांमध्ये याच्या आयडियाज क्लिअर होतात. तर ते करंट अफेअर अशाच प्रकारे करायचं असतं. आता मी इथं बेसिकली तुम्हाला सांगायचं का मॅडम इतकं फास्ट का घेते, मी ही रिव्हिजन सिरीज घेते हे क्लिअर ठेवा. माझा मोटो हाच आहे की तुम्ही वीकमध्ये पूर्ण वाचा करंट अफेअर जे पण येईल पेपरमध्ये, न्यूजपेपर, हिंदू, इंडियन एक्सप्रेस जो पण तुम्ही फॉलो करत असाल तो करा. त्यातले जे इम्पॉर्टन्स आर्टिकल्स आलेले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी सगळे तुमच्यासोबत इथं कन्सेप्ट वाईज डिस्कस करते. मग एकदा तुम्हाला PDF मिळाली अजून एकदा त्या गोष्टी रिवाइज करायच्या. दिस इज द बेस्ट स्ट्रॅटजी टू कव्हर द करंट अफेअर. आणि अजून एक गोष्ट सांगते की आपण जे हे आता इथं करंट अफेअर्स स्टार्ट करत आहोत जी रिव्हिजन सिरीज याच्या बेसवर आपण MCQs पण तुमच्यासाठी फ्रेम करत आहोत. ओके, तर तुम्हाला MCQs पण आपला जो टेलिग्रामचा चॅनल आहे त्याच्यावर मिळेल. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आपलं टेलिग्रामचं चॅनल बेसिकली सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब नाही, बेसिकली चॅनल जॉईन करायचं. ओके, आणि बघा आता नेक्स्ट आपला काय माया टेक्निक ऑफ फॉर्टिफिकेशन. तर ही माया पीपल्स बेसिकली तुम्हाला जो एक आपला एक रिजन आहे बघा, मेक्सिको आणि सेंट्रल अमेरिका. ओके, सेंट्रल अमेरिका आणि मेक्सिको, मी आता याच्यामध्ये डायग्राम टाकेल तुम्हाला अजून थोडं क्लिअर होऊन जाईल. मेक्सिको आणि सेंट्रल अमेरिकाचा जो रिजन आहे तिथं ही बेसिकली फॉर्टिफिकेशन मेज फॉर्टिफिकेशन टेक्निक पहिल्यापासून यूज केल्या जाते. ओके, तर आता इथं काय, हे माया पीपल्स कोण आहे, एक आदिवासी पीपल आहे. हे लोक काय करत होते, फॉर्टिफिकेशन टेक्निक यूज करत. सगळ्यात पहिले फॉर्टिफिकेशन म्हणजे काय, तर फॉर्टिफिकेशन म्हणजे सिंपल आहे की एखादा तुम्हाला ऑलरेडी राईस फॉर्टिफिकेशन माहित असेल, नसेल माहिती टेन्शन घेऊ नका, मी सांगते. फॉर्टिफिकेशन इज समथिंग लाईक दॅट की आता जो आपण सपोज मेज खातोय किंवा आपण तांदूळ खातोय, तांदूळ म्हणजे राईस खातोय, तर राईसमध्ये जे कंटेंट्स आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल यांचं कंटेंट जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढून तुम्हाला ते काय केलं जातं, फीड केलं जातं. आता हे फीड करण्याच्या मागे उद्देश एवढा असतो की आपल्या इथं पुष्कळ सारे लोक दिसतात की त्यांच्या बॉडीमध्ये आयर्न्स वगैरे यांची कमतरता दिसते. तर याच्या थ्रू जर तुम्ही फॉर्टिफिकेशन प्रोसेस यूज केली असेल तर त्या ज्या कंटेंटमध्ये तुम्हाला बेसिकली विटॅमिन्स आणि मिनरल्सचं कंटेंट काय झालेलं दिसेल, वाढलेलं दिसेल. ओके, आता ही टेक्निक या माया पीपल्सला पहिल्यापासूनच माहीत होती. ओके, जेव्हा म्हणजे हे बेसिकली तुम्ही आपण म्हणू शकता आदिवासी लोक आहेत. ओके, तर ह्या लोकांना ऑलरेडी ही टेक्निक पहिलेच माहीत होती. आता हे काय करत होते, आपण जसं राईस फॉर्टिफिकेशनमध्ये विटॅमिन्स आणि मिनरलचा कंटेंट वाढवतो तसेच हे काय करत होते, मेजचा यूज करत होते. मेज म्हणजे मका. ओके, मकाचा बेसिकली यूज करून काय करत होते, फॉर्टिफिकेशन करून त्याचं कंटेंट वाढवत होते. आता एक कसं वाढवत होते, थोडं स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये सांगते तुम्हाला लक्षात राहील. इथे हे अल्कलाईन सोल्युशन घेत होते, त्याच्यामध्ये मेज टाकत होते आणि त्याला बेसिकली कुक करत होते. ओके, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की ते अल्कलाईन सोल्युशनमध्ये मेज टाकल्यामुळे त्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत, जे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत ते वाढतील. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की या लोकांना ती टेक्निक ऑलरेडी पहिल्यापासून माहीत होती. ओके, हे असं एक सिव्हिलायझेशन्स मानतो आपण या सिव्हिलायझेशन्सला की बेसिकली हे ज्या आपण आत्ता प्रॅक्टिसेस फॉलो करतो त्या पण त्यांना पहिले माहीत होत्या. ओके, ह्या तुम्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता. देन नेक्स्ट पॉईंट, आता ते जे राहिलेलं सोल्युशन आहे ते बेसिकली टॉयलेट्स वगैरेमध्ये स्मेल वगैरे येऊ नये म्हणून पण यूज करत होते. तर ही त्यांची बेसिकली जी आयडिया आहे ही बेसिकली आपल्याला दिसत असेल. ओके, स्टडीवरून माहीत पडली. बघा आता इथं माया पीपल फॉर्टिफाईड देअर मेज विथ अ केमिकल प्रोसेस. केमिकल प्रोसेसनी ते काय करत आहेत, मेजला फॉर्टिफिकेशन करत आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो, निक्स्टामलायझेशन. ओके, थोडंसं वर्ड लक्षात ठेवा, निक्स्टामलायझेशन मीन्स समथिंग लाईक दॅट की मेजला तुम्ही काय करत आहात, फॉर्टिफाईड करत आहात. माया पीपल फॉर्टिफाईड करत होते कशाला, मेजला. त्यालाच आपण निक्स्टामलायझेशन म्हणतो. थोडंसं वर्ड अवघड आहे, UPSC डायरेक्ट विचारते कोणत्या पण गोष्टीबद्दल. ओके, तर इथं आपल्याला डायरेक्ट विचारू शकतात व्हॉट एक्झॅक्टली मीन द निक्स्टामलायझेशन. आपल्याला वाटेल नायट्रोजन फिक्सेशन असं काही टर्म आहे का, नाही. ही कशाशी रिलेटेड आहे, फॉर्टिफिकेशन ऑफ मेज, हे लक्षात ठेवा. ओके, आता हे तुम्हाला युक्टन पेनिसुला ऑफ मिझो अमेरिका या रिजनमध्ये तुम्हाला ही प्रॅक्टिस फॉलो केलेली दिसेल. ओके, नेक्स्ट आता बघा इथं तेच दिलंय की इथं बेसिकली निक्स्टमलायझेशन प्रोसेसमध्ये तुम्ही काय बेसिकली माया पीपल काय करत होते, अल्कलाईन सोल्युशन्समध्ये बेसिकली मेजला कुक करत होते जेणेकरून त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू जी आहे ती वाढेल. ओके, न्यूट्रिशन व्हॅल्यू तर वाढेल, सोबत त्याच्यातले काही जे टॉक्सिक मटेरियल आहे ते पण काय होईल, नष्ट होईल. ओके, अँड निक्स्टामटल ही बेसिकली कशापासून डिराईव्ह करण्यात आली, मिनिंग ही निक्स्टमलायझेशन मेज डफ. ओके, तर याला मेज डफ मध्ये बेसिकली
यूज करण्यात म्हणजे राहिलेला जो त्याचा पार्ट आहे, जे सोल्युशन आहे ते बेसिकली टॉयलेट्स वगैरेमध्ये यूज करण्यात येतो. तर तेच आपल्याला इथं दिलेलं आहे. आणि बघा तुम्ही जर ही एक आयडिया थोडी लावली असेल की इथं का मेजच यूज करण्यात, तुम्हाला माहिती असेल की जर तुम्ही अमेरिकेचा वगैरे रिजन बघितला तर तिथं मोस्टली तुम्हाला या 3 सिस्टर्स नावाने ओळखल्या जातात. 3 क्रॉप, मेज, बीन्स आणि स्क्वॅश. ओके, तर हे 3 सिस्टर अशा नावानं तिकडं फेमस आहे. तर म्हणजे पहिल्यापासूनच हे लोक काय करत होते, मेजचं कन्झम्पशन्स करत होते. ओके, क्लिअर आहे तुम्हाला काय? आता बघा इथं अजून तुम्हाला एक थोडंसं सांगते की इथं बेसिकली तुम्ही बघितलं विटॅमिन्स वगैरे वाढवतात. इथं 3 मेथड्स तुम्ही यूज करू शकतात. बघा ही लास्ट वाली मेथड बघा काय सांगते, मेज फॉर्टिफिकेशन. आता होम फॉर्टिफिकेशन. होम फॉर्टिफिकेशन म्हणजे आता तुम्ही घरगुतीचरित्या काय करत आहात, त्याचं विटॅमिन्स किंवा मिनरल कंटेंट वाढवत आहात. कमर्शियल इंडस्ट्रियल मेथड तुम्ही काय करू शकता, डेफिनेटली कमर्शियल वेनी किंवा इंडस्ट्रियल वेनी काय करू शकतात, त्या मेज मधलं जे विटॅमिन्स कंटेंट आहे वाढू शकता. आणि लास्ट वन बायो फॉर्टिफिकेशन. याच्यामध्ये तुम्ही त्याचे जेनेटिक्स किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग वगैरे त्याचा यूज करून जर फॉर्टिफिकेशन करत असाल, मिनरल कंटेंट्स वाढवत असाल, व्हिटॅमिन कंटेंट वाढवत असाल, तर त्याला आपण म्हणू बेसिकली बायो फॉर्टिफिकेशन. ओके, 3 कळ्या. हे लोक कोणती प्रॅक्टिस करत होते, होम फॉर्टिफिकेशन. ही पण एक तुम्ही लक्षात ठेवू शकता टेक्निक की आपण अशा थ्रू पण करू शकतो. नेक्स्ट आपला टॉपिक आहे कॉर्पॅक्ट एक्झरसाइज. ही बेसिकली कुणाच्या मदत कोण करतं, इंडोनेशिया आणि इंडिया यांच्यामधली ही एक्झरसाइज बेसिकली आता अंदमान सी आणि स्टेट ऑफ मलक्का इथं तुम्हाला झालेली दिसेल. आता ही बेसिकली विचारतील ही एक्झरसाइज कॉर्पॅक्ट एक्झरसाइज कोणामध्ये होते, इंडिया आणि इंडोनेशिया. ओके, ही लक्षात ठेवा. इंटरनॅशनल मरीटाईम लाईनला तुम्हाला ही एक्झरसाइज झालेली दिसेल. अजून कोणत्या एक्झरसाइज आहेत का, हो, बायलॅटरल मरीटाईम एक्झरसाइज आणि मिलिटरीमध्ये गरुडा आणि समुद्र शक्ती लक्षात ठेवा. अजून एका शक्ती पण आपल्या एका मिलिटरी एक्झरसाइजचं नाव आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. एक समुद्र शक्ती आणि गरुड शक्ती कोणती आहे, गरुड शक्ती मिलिटरी आहे आणि समुद्र शक्ती समुद्र नावातच दिलंय, मराईन आहे, मरीटाईम एक्झरसाइज. ओके, नेक्स्ट आता या वीक मधला सगळ्यात इम्पॉर्टंट न्यूज मध्ये चालणारा टॉपिक होता अग्निपथ स्कीम. अग्निपथ रिलेटेड ऑलरेडी तुम्ही बघितले, खूप सारे प्रोटेस्ट झाले. एक्झॅक्टली याचं कन्क्लुजन काय निघालेलं आहे, अग्निपथ स्कीम काय, थोडंसं डिटेल्स जाणून घ्या. अग्निपथ स्कीम काय, अग्निपथ स्कीम थ्रू सरकारचं ऑब्जेक्टिव्ह काय, एवढं आपल्याला थोडं वगैरे माहीत असलं पाहिजे. तर बघा इथं बेसिकली टार्गेट काय करण्यात येते की बेसिकली स्टुडंट्स बेसिकली आपला मोठं ऑब्जेक्टिव्ह अग्निपथ स्कीमचा एवढा आहे की जी ॲव्हरेज एज जी आहे मिलिटरीची तिला काय करायचं आहे, कमी करायचं आहे. म्हणजे सध्याची जर एज तुम्ही बघत असाल की जवळपास 32 इयर्स वगैरेच्या आसपास तुम्हाला ॲव्हरेज एज दिसेल. ओके, त्याला कमी करून तुम्हाला 26 एजपर्यंत आणायचं आहे. आता याच्यासाठी काही इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यांनी काढलेल्या आहेत. त्या काढण्यासाठी तर इथं काय करत आहेत, टेम्पररी बेसिसवर ते रिक्रुटमेंट करत आहेत स्टुडंट्स. ओके, आता त्या स्टुडंटची एज जी आहे त्या एजमध्ये थोडेसे चेंजेस आलेले आहेत, थोडं काही अजून चेंजेस त्यांनी केलेला आहे. जेवढी पण रिक्रुटमेंट होईल त्यांच्यातला 25% कोटा जो आहे तो बेसिकली कशासाठी, जे नेक्स्ट तुम्ही मिलिटरी, नेव्ही, एअरफोर्स याच्यासाठी यूज म्हणजे याच्यासाठी ते प्रोसीड करण्यात आहात. 25% जे लोक सिलेक्ट होतील त्यांना काय केलं जाईल, पुढं पण कंटिन्यू केलं जाईल. जे राहिलेले आता किती 75% राहिले त्यातले अजून 10%ला CAPF मध्ये अपॉर्च्युनिटीज वगैरे देणार आहेत. आणि राहिले मग आता किती, आता बघा पहिले डेटा कसा होता, थोडासा डेटामध्ये चेंज झालाय. 100% 100 मधले 25% कुठं गेले तुमचे, येस 25% तुम्ही कुठं अलोकेशन वेगवेगळ्या पोस्टमध्ये नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मीमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं. 10% आता CAPF मध्ये पण इथं काय करत आहेत, देत आहेत. ती ही एक स्कीम आहे. याच्यामध्ये बेसिकली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सोबत साठी यंगस्टरला बेसिकली रिक्रूट करत आहेत. यस, जे लोक थोडंसं मोटिवेशन आहे, ज्यांच्यामध्ये बेसिकली देशासाठी डिफेन्स सर्व्हिस आहेत, त्यांच्यासाठी ही बेसिकली एक अपॉर्च्युनिटीज आहे. आणि यस, यूथ जॉईनिंग द आर्मी विल बी कॉल्ड ॲज अग्निवीर. या स्कीममध्ये जे पार्टिसिपेट करतील त्यांना अग्निवीर म्हणू. आणि डेफिनेटली बघा तुम्ही जर एक प्रॉस्पेक्टिव्ह बघितला अग्निपथ स्कीममध्ये, जे पण स्टुडंट्स एनरोल करतील किंवा जे पण यूथ पार्टिसिपेट करतील, डिफेन्स इज समथिंग लाईक दॅट, डिसिप्लिन त्या व्यक्तीमध्ये किती, म्हणजे 4 वर्षानंतर जरी ते बॅक आले तरी त्यांची प्रॉडक्टिव्हिटी किती वाढलेली असेल बाकीच्या पर्सनमध्ये. आणि डेफिनेटली आपले एक म्हणतो की आपण एक आपल्याकडे या फोर्सेसकडे बघण्याचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो डेफिनेटली कसा आहे, एक रिस्पेक्टफुल आहे. तर त्याच्यामुळे हे जे रिटर्न बॅक येतील तेव्हा पण त्यांच्यासाठी काय असेल, एक डेफिनेटली अपॉर्च्युनिटीज, डिसिप्लिन वगैरे असतात. त्यांचं फक्त आता प्रोटेस्टचं रिझन एवढंच आहे की जे राहिलेले जे परमनंट जॉबने हा टेम्पररी बेसिस आहे, तर आल्यानंतर त्यांच्याकडे
पुष्कळ साऱ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असल्या पाहिजे. अजून टॉपिक डिस्कसमध्ये येईल, आपण त्या रिलेटेड अजून डिस्कशन करणार आहोत. जवळपास 45 ते 50 हजारापर्यंत हे सोल्जर्स रिक्रूट करणार आहे. 25% मी आत्ता सांगितलं, 25%ला काय त्यांना बॅच विल बी रिक्रुटेड बॅक, त्यांना अजून याच्यामध्ये काय करणार आहे, पार्टिसिपेट करणार आहे. 10%ला आता नवीन निर्णयानुसार CAPF मध्ये पार्टिसिपेट करून देणार आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे, यस इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलाय की ते कुठेही ओनली फॉर द पर्सनल बिलो ऑफिशियल रँक, ऑफिशियल रँकचे नसले पाहिजे. यस हायेस्ट रँक ऑफिसर, कमिशनर आर्मीज हायेस्ट रँक ऑफिसर, कमिशन त्यांना काय केले जाते, आर्मीज रँक ऑफिसर. ओके, बेसिकली इथं काय, कमिशन अंडर द प्रेसिडेंट, सोवेरिन पॉवर अँड ऑफिशियली इन्स्ट्रक्टेड टू प्रोटेक्ट द कंट्री. अँड ॲस्पिरंटची एज लिमिट बघा, या एज लिमिटमध्ये जर काही चेंजेस होणार असतील तर डेफिनेटली ते तुम्हाला अपडेटेड व्हिडिओजमध्ये दिसेल. 70 बघा, आता हा टॉपिक कसा आहे, या प्रोटेस्टमुळे हा टॉपिक कंटिन्यू कॅरी ऑन होतोय, त्याच्यामुळे याच्याबद्दल तुम्ही स्टे अलर्ट. अजून याला टॉपिकला आपण कन्क्लूड एकदा फायनली करू की जे प्रोटेस्ट झाल्यानंतर जे पण येईल ते अपडेशन घेऊन आपण इथं डिस्कस करू. ओके, तुम्ही आता सांगितला की एज जी आहे ती कमी करायची आहे, हे एक आपलं टार्गेट आहे. देन बाय अबाउट 4 to 5 years पर्यंत एज, ॲव्हरेज एज कमी करायचे, अपॉर्च्युनिटीज द्यायचे. येस डेफिनेटली यंग टॅलेंटला काय करायचं, अपॉर्च्युनिटीज द्यायची. या जॉईंट डिफेन्स, आणि तुम्हाला माहिती आहे बाकीच्या कंट्रीज सारखं एक आपल्या इथं कंपल्सरी वगैरे, तुम्ही जर इस्रायल वगैरे या कंट्रीज बघितल्या तिथं कंपल्सरी आहेत प्रत्येकाला, मग कोणी असो, प्रेसिडेंटचा मुलगा असो किंवा कोणी, प्रत्येकाला आपल्या देशासाठी काहीतरी सर्व्हिस द्यावं लागते. आणि डेफिनेटली अशा पॉईंट्सनुसार आपण याला कन्क्लूड केलं. 32 years पर्यंत आपण कंप्लीट करत आहोत. ओके, रिलेटेड मेन्शन करण्यात निओ बँकचा टॉपिक आपण डिस्कस करत आहोत. चला आता बघू एकदा निओ बँक काय आहे, निओ बँक बद्दल काय माहिती आहे. चला काय सांगत आहे निओ बँक बघा. निओ बँक अँड ट्रॅडिशनल बँकमध्ये डिफरन्स आहे. तुम्हाला एक पहिलं सिंपल एकदा सांगते की निओ बँक काय आहे. निओ बँक म्हणजे आपण डिजिटल वाईज कन्सिडर करू शकतो. आता या बँकला स्वतःची आयडेंटिटी नाही, म्हणजे जसं आता आपण ICICI बँक, ह्या बँक ह्या फिजिकली प्रेझेंट आहे. RBI कोणत्याही बँकेला लायसन देण्याच्या पहिले ती बँक फिजिकली तिथं प्रेझेंट असती पाहिजे. आता तशा या बँका असू शकतात का निओ, तर नाही, तर या बँका प्रेझेंट नसतात फिजिकली, म्हणून यांना लायसन्स मिळत नाही. मग आता यांना लायसन्स मिळत नाही तर मग या कशा वर्क करतात, यांना लायसन्स नाही, तर या बँका ज्या मेन बँका आहेत त्यांच्यासोबत कॉपरेशन्स करून काय करतात, वर्क करतात. तर बघा हा पॉईंट मी तुम्हाला एकदम सिंपल, जे आपण सिंपल लँग्वेजमध्ये याला पहिले समजून घेऊ. RBI यांना लायसन्स अलाउ करून देत नाही. ओके, या 100% डिजिटली असतात. म्हणजे काय, आता बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी जर सपोज एखाद्या बँकेत जाते, SBI बँकेत चालली, ऑब्व्हियसली लाईन असते, सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड असतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. तिथे गेल्यानंतर गर्दीत थांबावं लागतं, नंतर कधी आपला नंबर येईल, तर या गोष्टीत आपण थोडंसं कॉम्प्लिकेट म्हणजे हेक्टिक होऊन जातो की या गोष्टी करायचे. आता बघा हा तुमच्यासाठी एक फंड आहे, एक मोबाईल ॲपवरच तुम्ही सगळ्या गोष्टी ऑपरेट करू शकत आहात, तर तुम्हाला डेफिनेटली याच्याबद्दल अट्रॅक्शन निर्माण होईल. तर हीच आपल्याला निओ बँक फॅसिलिटी डिजिटल वेनी जेवढ्या फास्टर होईल, सिमलेसली ही काय करते, सर्व्हिस प्रोव्हाइड करते. आता ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असल्यामुळे हिचा काय मॉब बेस दिवसेंदिवस वाढत आहे. याचं जे टर्न ओव्हर आहे खूप जास्त फास्टरित्या वाढत आहे, कारण लोकांजवळ आता वेळ नाही आहे, लोकांना जेवढं फास्ट होऊ शकतं तेवढं फास्ट कामं करायचे, तर ही निओ बँक त्यासाठी वर्क करते. ओके, पण हा पॉईंट एकदम चांगल्याने बिलकुल लक्षात ठेवायचा. RBI डझंट अलाउ बँक्स. ओके, या बँक्सला RBI लायसन्स देत नाही आणि यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं लायसन्स नसतं. ओके, हे काय करतात, ज्यांचे त्यांचे पार्टनर असतात त्यांच्यावर रिलाय असतात. ओके, आता याचे काही एक्झाम्पल सांगते. यातला रोजर पे एक्स, ओके, ज्युपिटर, न्यू, हे काही त्याचे एक्झाम्पल्स आहेत की हे बेसिकली कॉपरेशन्स करून वर्क करत आहे. ओके, यांचं आधी यांना बेसिकली लायसन न देण्याचं कारण एक सिंपल आहे की यांचा फिजिकल प्रेझेन्स आहे का कुठं. RBI कोणत्याही बँकेला लायसन्स देण्याच्या पहिले त्या बँकेची कुठंतरी एक शाखा किंवा तिचं फिजिकल एक ऑफिस असणं नेसेसरी आहे, तसं यांचं आहे का, नाही, म्हणून यांना लायसन्स मिळत नाही. चला पहिला पॉईंट आपला काय सांगतोय ते आपण बघू. ओके, डिजिटल बँक विदाउट एनी ब्रांचेस. या काय डिजिटल बँक आहे पण याची कुठेही ब्रांच नाही, म्हणजे निओ बँक बद्दल डायरेक्ट स्टेटमेंट आलं. आणि बघा तुम्हाला ऑलरेडी सांगते मी, इकॉनॉमिक्स इज समथिंग लाईक दॅट, इट्स ऑलरेडी ऑलमोस्ट डिपेंड अपॉन द करंट अफेअर. करंटमध्ये कोणती न्यूज चालू आहे त्याच्यावर प्रश्न येत आहेत, तर त्याच्यामुळे निओ बँक्स पण येण्याचा चान्स असू शकतो, चांगल्याने लक्षात ठेवा. चला, डिजिटल बँक विदाउट एनी ब्रांचेस, एक पण ब्रांच जिथं नाही आहे तशा
याचा ब्रांच तुम्हाला दिसणार नाही. यस, एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, एक अल्टरनेटिव्ह फॉर ट्रॅडिशनल बँक, एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असं की जो बेसिकली अल्टरनेट प्रोव्हाइड करत आहे जे आपल्या कन्व्हेन्शनल बँक्स आहेत त्याला. ओके, आता बघा नेक्स्ट काय, लिव्हरेज टेक्नॉलॉजी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे जेवढा फास्ट होऊ शकतं तेवढ्या फास्टमध्ये कामं होतात ते. आणि ही बँक्स काय करतात, एक टार्गेट ऑडियन्स कॅप्चर करतात, म्हणजे जसं एक स्टार्टअप, चांगले रिच पीपल्स वगैरे असं करून ते काय करतात, तर आपला लिव्हरेज जो आहे तो दिवसेंदिवस कस्टमर बेस आहे तो वाढवत आहेत आणि चांगला त्यांचा आता जो मॉप आहे किंवा जो पब्लिक ते कव्हरअप करत आहेत हे चांगल्या रीती जी तुम्हाला डेव्हलपमेंट दिसत असेल. ओके, आणि या बेसिकली ही जी सिस्टीम आहे याच्यासाठी काही चॅलेंजेस बघू शकतो आपण की एक्झॅक्टली चॅलेंज काय. तर बघा याचा मोस्टली ऑडियन्स याच्यासोबत कोणती कनेक्ट असेल जी टेक्निकली या गोष्टीबद्दल काय आहे, टेक्निकलिटी खूप जास्त अवेअर असेल, तीच पॉप्युलेशन याच्यामध्ये पार्टिसिपेट झाली. क्लिअर आहे पॉईंट, काय काय पॉईंट, इम्पॉर्टंट पॉईंट. लायसन्स आहे का, लायसन्स नसतात या बँकला, यांना कुणासोबत तरी कॉपरेशन करावं लागतं. आरबीआय कुणाला लायसन्स देतो, ज्याचा स्वतःचा फिजिकल प्रेझेन्स आहे, यांचा कुणासोबत फिजिकल प्रेझेन्स नाही, म्हणून हे कोणासोबत पार्टनरशिप करून काय करतील, वर्किंग करतील. ओके, डिजिटल मोडवर करत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे स्मार्ट टेक्नॉलॉजी जिचा यूज करत आहे, म्हणून जेवढा फास्टर वेनी काम होऊ शकतं तेवढा फास्टर वेनी करत आहे. त्याच्यामुळे यांच्याकडे वाढणारा मॉब कसा दिवसेंदिवस वाढत आहे. चला क्विक रिकॉल. आणि यस बघा हे नावं दिलेले ना हे डायरेक्ट विचारू शकतात कशाचे एक्झाम्पल आहे तर माहीत पाहिजे. रोजर पेग, ज्युपिटर, न्यूओ कशाशी रिलेटेड, इट्स रिलेटेड विथ न्यूओ बँक. आणि बघा हे एक्झाम्पल्स असे डायरेक्टली विचारले जाऊ शकतात. तुम्हाला जर करन्सीज वगैरे माहीत असेल, सायबर अटॅक, असे डायरेक्टली नावं विचारते UPSC, असे नावं देते सिरीजमध्ये, हे नावं कशाशी रिलेटेड ओके विचारू शकतात. आता बघा न्यू बँकिंग लेअर, याच्यामध्ये बघा सिस्टीम्स दिलेल्या आहेत की तुम्ही कशा प्रकारे वर्क करू शकता. बिझनेस टू बिझनेस पण वर्क करू शकता, बिझनेस टू कस्टमर पण वर्क करू शकतात. याच्यामध्ये एक्झॅक्टली कुणासोबत डील करसाल, मार्केट प्लेसेस असतील, वेगळ्या ई-कॉमर्स कंपनी, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, याची लिंक तयार करू शकता. याचं बेसिकली काय हा इम्पॉर्टंट आहे, फ्री बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. येस, युजर इंटरफेस सुथिंग इंटरफेरन्स, म्हणजे इंटरफेरन्स फास्ट आहे. ओके, इनोव्हेशन फर्स्ट ॲटिट्यूड, इनोव्हेशनवर खूप फोकस आहे, म्हणजे जेवढा कमी वेळामध्ये सगळ्या गोष्टी कस्टमरला प्रोव्हाइड करता येतील तेवढ्या वेळात देतील. यस, सिक्युरिटी लेवल एकदम भारी आहे. आणि सपोर्टिंग क्लायंट्स जे बेसिकली जे कॉपरेशन्स आहे खूप सपोर्टिंग बेसवर आहे. आता SEO सध्या न्यूजमध्ये, कशासाठी न्यूजमध्ये बघा, अप्राइज अबाउट दी ॲग्रीमेंट साईन्ड अमॉंग शंघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशननी एक ॲग्रीमेंट साईन केलं आहे. कसं, कॉपरेशन्स इन द फील्ड ऑफ यूथवर. इथं कॉपरेशन्स कशाच्या, यूथसाठी बेसिकली कॉपरेशन, यूथ वर्क रिलेटेड कॉपरेशन्स करणार आहे. मग आपल्या रिलेटेड काय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, बेसिक SEO ऑर्गनायझेशन इम्पॉर्टंट आहे. काय ही तर SEO ही एक इंटर गव्हर्नमेंटल, परमनंट इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. गव्हर्नमेंट जे कॉपरेशन्स असतो त्याला आपण इंटर गव्हर्नमेंटल म्हणतो. ओके, आता युरेशियन पॉलिटिकल, इकॉनॉमिक, मिलिटरी ऑर्गनायझेशन हे सगळ्या लेवलवर इथे काय केल्या जाते, वर्क केल्या जाते. कशासाठी, पीस, सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटी रिजनमध्ये ठेवण्यासाठी. स्टार्ट कधी करण्यात आली, क्रिएट कधी करण्यात आली, 2001ला, साईन 2002ला झाला. आणि फोर्स कधीपासून आली, 2003. तर विचारलं याचं इस्टॅब्लिशिंग इयर 2000, क्रिएट 2001ला केली, साईन 2002ला झाली, 2003 पासून स्टार्ट केली. दिसतंय आपले प्राईम मिनिस्टर, यस प्राईम मिनिस्टर पुतिन वगैरे हे तुम्हाला दिसत असतील. या मीटिंगमध्ये पार्टिसिपेट कोण कोण मेंबर्स आहेत बघा, मेंबरची लिस्ट माहीत पाहिजे. चायना, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, युझबेकिस्तान, इंडिया अँड पाकिस्तान. ओके, आणि मेंबर कंट्रीज लक्षात ठेवा. स्ट्रक्चर लक्षात असलं पाहिजे की स्ट्रक्चर कसं आहे. स्ट्रक्चरमध्ये दिसतंय कोण कोण पार्टिसिपेट आहे. स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल काउन्सिल ऑफ हेड आहे, देन मेंबर्स आहेत. तर एवढं डिटेल्समध्ये जाण्याची गरज नाही, फक्त आपल्याला काउन्सिल ऑफ हेड्स असतात, नंतर इथे हेड्स असतील गव्हर्नमेंट बेसिसवर, मिनिस्टर्स, फॉरेन मिनिस्टर कशा लेवलला कॉपरेशन्स करत आहात तेवढं माहीत पाहिजे. हां, आणि एक अजून पॉईंट आहे रॅट्स काउन्सिल, जे आपण नेक्स्ट वीकचं करंट करणार आहोत त्यात मी रॅट्सबद्दल तुम्हाला एक्झॅक्टली अजून आयडिया देईल. ओके, चला नेक्स्ट आपला न्यूजमध्ये डे होता वर्ल्ड एल्डर्स अब्यूज डे. नावात दिसतंय एल्डरचा अब्यूज. एल्डर पॉप्युलेशनबद्दल थोडंसं, आता बघा एक एजेड पॉप्युलेशन झाल्यावर फॅमिलीवर थोडी डिपेंडंट होते, कारण तुम्हाला माहिती आहे की ते आता एज अकॉर्डिंग जसं एज वाढत जाईल तशा डिमांड्स वाढतात. येस, डिमांड किंवा डिपेंडन्सी कुणावर तरी वाढून जाते. आता तुम्ही जर बघसाल तर एक पॉप्युलेशन असते, ती पॉप्युलेशन एक वर्किंग एज असते. आणि काही म्हणजे आता बघा की काही लोकांच्या वाईफ्स असतील त्या डेफिनेटली वर्किंग
नसतील तर डेफिनेटली ती काय झाली, डिपेंडंट झाली. त्यांचे जे चिल्ड्रन्स असतील ते त्या पर्सनवर डिपेंडंट जाईल. सिनियर सिटिझन्स डिपेंडंट पॉप्युलेशन. तर वर्किंग एजवर डिपेंडंट पॉप्युलेशन जी आहे ती त्यातलीच एक कॅटेगरी असते एल्डर पॉप्युलेशन. तर त्याच्यामुळं बेसिकली यांना काही ॲब्यूज पण बेसिकली फेस होऊ शकतो. म्हणून यांच्यासाठी आपण 15 जून हा बेसिकली सेलिब्रेट केला जातो. ओके, आपली जी सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट मिनिस्ट्री आहे ती बेसिकली या डेला सेलिब्रेट करते. सिंगल और रिस्पेक्टेड ॲक्ट लॅक ऑफ ॲप्रोप्रिएट ॲक्शन्स. तर हे बेसिकली का केलं जातं, डिफाईन एल्डर ॲब्यूज म्हणजे बेसिकली ज्यांच्यावर बेसिकली रिस्पेक्ट केल्या जात नाही. ओके, रिपीटेड ॲक्ट्स किंवा इट्स डिफाईन एज सिंगल और रिपीटेड ॲक्ट्स लॅक ऑफ ॲप्रोप्रिएट ॲक्शन्स ऑकरिंग विदिन एनी रिलेशनशिप वेअर देर इज अ एक्सपेक्टेशन ऑफ ट्रस्ट विच कॉजेस हार्म अँड डिस्ट्रेस टू ओल्डर पर्सन. तर हे बेसिकली एल्डर ॲब्यूजबद्दल डेफिनेशन प्रॉपरली मेन्शन डिफाईन केली, आपण मेन्समध्ये यूज करू शकतो. ओके, काय सांगितलं आहे की एक्सपेक्टेशन ऑफ ट्रस्ट आहे आणि तरी पण ते बेसिकली तो ट्रस्ट बेसिकली त्याचा ट्रस्ट काय होतोय, हार्म होतोय. यस, डिस्ट्रेस इन अ ओल्डर पर्सन. आता थीम काय ही एक्झॅक्टली इम्पॉर्टंट आहे, डिजिटल इक्विटी ऑफ ऑल एजेस. बघा नावात किती सुंदर ना एक्झॅक्टली थीम काढलेली आहे, डिजिटल इक्विटी फॉर ऑल एजेस. याचा जर नॅरो तुम्ही थोडासा वायडर प्रॉस्पेक्टिव्ह बघून घेतला तर बघा एक एल्डर पॉप्युलेशन जी ही खूप इम्पॉर्टंट आहे. ही लाईन आपण कुठेही यूज करू शकतो. बघा एल्डर पॉप्युलेशन थोडंसं आपण म्हणू शकतो एक टेक्नॉलॉजीशी जर त्यांनी कनेक्ट केलं तर डेफिनेटली त्यांचं जे एकटेपण आहे, जे सिंगलनेस आहे ते डेफिनेटली रिमूव्ह होण्यासाठी मदत होईल. तर बघा थीम ती खूप जास्त इम्पॉर्टंट असते. आणि थीममध्ये काय दिलेलं आहे, डिजिटल इक्विटी ऑफ ऑल एजेस. इक्विटी बघा दोन वर्ड्स आहेत, इक्विटी वर्सेस इक्वॅलिटी. व्हॉट एक्झॅक्टली डिफरन्स बिटवीन इक्विटी वर्सेस इक्वॅलिटी. तर बघा इक्विटी म्हणजे इक्विटी म्हणजे ज्याला जशी नीड आहे त्याला तशा अपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून द्यायच्या. म्हणजे सपोज एक डिसेबल पर्सन आहे तर त्याला डेफिनेटली एक पर्सन जो हँडिकॅप्ड आहे आणि दुसरा पर्सन नॉर्मल पर्सन आहे, तर याच्यासाठी इक्विटी इक्वल अपॉर्च्युनिटीज देणं नेसेसरी आहे. ओके, तर त्याला आपण इक्विटी म्हणतो. ओके, रिझर्वेशन इज वन ऑफ द कन्सेप्ट दॅट इज रिलेटेड विथ इक्विटी. आणि इथे इक्वॅलिटी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा इथं कोणत्याच गोष्टी बघितल्या नाही, सगळ्यांना समान लेवलवर काय केलं जातं, कन्सिडर. म्हणजे इथं रिझर्वेशन कन्सेप्ट चालेल का, नाही. ओके, तर हा दोघांमधला डिफरन्स आहे. तर इथे काय करायचं, इक्विटी डिजिटल इक्विटी फॉर ऑल एजेस. ओके, देन नेक्स्ट वन कोणत्या कोणत्या स्कीम आहे आपल्याकडे, इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर ओल्डर एजेस, ओल्डर पर्सन आहे, राष्ट्रीय वयोश्री योजना आहे, देन प्रधानमंत्री वयो वंदना योजना आहे, वयोश्रेष्ठ योजना आहे, देन मेंटेनन्स वेलफेअर पॅरेंट. वेगवेगळ्या स्कीम्स बेसिकली गव्हर्नमेंटनी या रिलेटेड स्टार्ट केलेल्या आहे. आणि हे लक्षात ठेवा 15 जूनची थीम काय आहे, तर येस डिजिटल बेसिकली काय, डिजिटल इक्विटी फॉर ऑल एजेस. नेक्स्ट आपला लंपी स्किन डिसीज. सध्या लंपी स्किन डिसीज खूप जास्त न्यूजमध्ये. आता लंपी स्किन डिसीज कशासाठी न्यूजमध्ये, तर बघा आता हे बघा मी तुम्हाला एकदा फक्त पहिले समजून सांगते की काय. आता हे जे तुम्हाला ॲनिमल्स दिसतात ते यांच्या शरीरावर बघा अशा फुंशा यायला स्टार्ट होते. आता या फुंशा कशामुळे होतात, तर या बेसिकली तुम्हाला हे LSD व्हायरस, बिटिंग लाईन्स किंवा मॉस्किटोज टिकल यांच्यामुळे यांच्यामध्ये हा तुम्हाला बेसिकली डिसीज झालेला दिसेल. काय म्हणजे या प्राणी जे आहेत, ज्या कॅटल्स किंवा बेसिकली तुम्ही म्हणू शकता बैल वगैरे यांच्या शरीरावर अशा फुंशी इतक्या जास्त प्रमाणात येतात की तुम्हाला ते बेसिकली म्हणजे आपण जर असं त्या प्राण्याला बघत असू तरी पण आपल्याला ते विजिबल व्हायला लागतं. मग आता हे कशामुळे, या थ्रू ते इन्फेक्शन फैलतं. ओके, मॉस्किटोज झाले, व्हायरसेस झाले, देन टिक्स झाले, याच्या थ्रू बेसिकली हे फैलल्या जातं. आता हा जो डिसीज आहे लंपी स्किन डिसीज, हा झुनोटिक आहे का. झुनोटिकचा अर्थ काय की हा ॲनिमल्समधून बेसिकली माणसामध्ये फैलतो का, तर डेफिनेटली नाही. पण हा प्राण्या फैलू म्हणजे एका ॲनिमल टू दुसऱ्या ॲनिमलला पसरू शकतो. म्हणजे जर कॅटल दुसऱ्या कॅटलच्या संपर्कात येईल तर डेफिनेटली त्याला तो डिसीज होण्याचे चान्सेस आहे. पण हा झुनोटिक डिसीज आहे का, नाही. पण हा त्या ॲनिमल टू ॲनिमल कम्युनिकेट होऊ शकतो का, तो होऊ शकतो. ओके, तर हे तुम्ही फॅक्ट्स लक्षात ठेवा. आता बघा हा कसा डिसीज आहे, हा एक व्हायरल डिसीज आहे. हा काय आहे बघा, LSD लिम्पी स्किन डिसीज इज नथिंग बट द व्हायरल डिसीज. ओके, हा काय व्हायरल डिसीज आहे. याच्यामध्ये प्राण्यांना एक्झॅक्टली काय होतं तर समजून घ्या. याच्यामध्ये प्राण्यांना बेसिकली असं होतं की त्यांना बेसिकली
भूक लागणं म्हणजे त्यांनी जी खाण्याची कॅपॅसिटी ही कमी होऊन जाते, त्यांना भूकच लागत नाही आणि बेसिकली त्यांना ते जे फुंशा झालेले आहेत त्याच्यात खूप जास्त पेन पण त्यांना तयार होतं, म्हणून त्यांना भूक लागत नाही. भूक न लागल्यामुळं बघा त्यांचं जे बेसिकली एखादा ॲनिमल असेल तर त्याला भूकच नाही लागली तर डेफिनेटली त्याचं मिल्क प्रोडक्शन किंवा होणारे जे कॅटलचं प्रोडक्शन हे डेफिनेटली तुम्हाला कमी झालेलं दिसेल. आणि याचा एक इम्पॅक्ट असा पण राहतो की अशा डिसीजमुळे जी कॅटलची जी बेसिकली इम्पोर्ट एक्सपोर्ट चालतो याच्यावर पण इम्पॅक्ट पडू शकतो. ओके, तर तुम्हाला ह्या फॅक्ट्स माहीत असल्या पाहिजे. LSD हा लंपी स्किन डिसीज जो आहे तो गुजरातमध्ये याच्या केसेस तुम्हाला पाहायला मिळाल्या, त्यामुळे हा न्यूजमध्ये आला. येस, इन्फेक्शन ऑफ कॅटल वॉटर बफेलोजमध्ये पण दिसेल आणि याच्यासाठी हा कशामुळे होतो? पॉक्स व्हायरस लंपी स्किन डिसीज व्हायरस, त्याला लंपी स्किन डिसीज व्हायरस पण आपण म्हणू शकतो. ओके, देन नेक्स्ट वन, फूड FAOनी बेसिकली मॉर्टॅलिटी रेट इज लेस दॅन 10%. मॉर्टॅलिटी रेट जास्त नाही आहे, पण काही कंडिशनमध्ये प्राण्यांमध्ये परमनंट बेसिकली त्या ज्या बेसिकली त्यांच्या पायाला वगैरे जर झाला तर डेफिनेटली ते परमनंटली लंगडे पण होऊ शकतात. ओके, तर त्या रिलेटेड तुम्हाला माहिती असली पाहिजे. लंबी स्किन डिसीज झांबियामध्ये सगळ्यात पहिले कधी दिसला? 1929मध्ये झांबिया या आफ्रिकन कंट्रीमध्ये तुम्हाला हा बेसिकली पाहायला मिळाला. ओके, चला आता नेक्स्ट न्यूज आहे संत तुकाराम. ही संत तुकाराम बेसिकली जे बेसिकली आपले संत आहे हे कशासाठी न्यूजमध्ये आले? तर डेफिनेटली इथं आपल्या प्राईम मिनिस्टरनी व्हिजिट करून संत तुकाराम महाराजांचं जे मंदिर आहे त्याला रिन्युवेशनसाठी काय म्हणू शकतो, शिला मंदिर टेम्पल टाउन देहू इथं पुण्याला प्राईम मिनिस्टरनी काय केलं? इनोग्रेट केलं संत तुकाराम महाराजांचं शिला मंदिर. ओके, हे बेसिकली मंदिरला इनोग्रेशन केल्यामुळं न्यूजमध्ये आलं. आपण महाराष्ट्रातले जे लोक आहेत त्यांना ऑलरेडी संत तुकाराम महाराजांबद्दल चांगली आयडिया आहे. आपण जे म्हणतो की वारकरी संप्रदाय, तर वारकरी संप्रदायामधला एक आपण म्हणू शकतो एक इम्पॉर्टंट सण किंवा भक्ती मुवमेंट रन करण्यामधले एक इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशनमध्ये संत तुकाराम महाराजांचं नाव येतं. ओके, शिला मंदिर बेसिकली डेडिकेटेड टू स्लॅब ऑफ स्टोननी बनवल्या जाईल. शिला इज समथिंग स्लॅब ऑफ स्टोन. ओके, त्यांनी बेसिकली बनवण्यात येईल. ऑन विच संत तुकाराम मेडिएटेड फॉर 13 डेज. जिथं संत तुकाराम महाराजांनी 13 दिवस वास केला आहे तिथं बेसिकली बनवण्यात येते. हे काय वारकरी संत आहेत एक आणि हे बिलॉंग करतात महाराष्ट्र. डेफिनेटली आपण अवेअर आहोत महाराष्ट्रीयन पीपल. अभंग, त्यांच्या खूप सारे अभंगस, डिवोशनल सॉंग्स, ज्या पॉवर्टीज आहे पोएट्री जे आहेत त्या बेसिकली फेमस आहेत रिगार्डिंग दिस वन. ओके, स्पिरिच्युअल सॉंग्स त्यालाच आपण काय म्हणतो कीर्तन, याला काय म्हणतो कीर्तन. तर हे पण यांचं मराठी लँग्वेजमध्ये या रिलेटेड जे वर्क आहे ते खूप जास्त फेमस आहे. आता एक सेकंड फक्त आपण एकदा रिकॅप करू की आपण आज कोणते कोणते टॉपिक बघितले. सेकंड पार्टमध्ये डेफिनेटली राहिलेले टॉपिक्स आपण काय करणार आहोत? कव्हर अप करणार आहोत. चला एकदा रिकॅप करू आपण आज घेतलेल्या टॉपिक्सचा. हां बघा, आपण कोणते कोणते जवळपास आपण रामसे हंट सिंड्रोम बघितला, स्पेशल 301 रिपोर्ट बघितला, IP रिलेटेड, मायक्रोप्लास्टिक बघितला, मायक्रोप्लास्टिक काय, इंडिया रशिया रिलेशन बघितले, सिप्री बघितलं, सिप्रीमध्ये कुठून आपण सगळ्यात जास्त इम्पोर्ट करतो एक्सपोर्ट करतो बघितलं. इथं आपण काय बघितलं? येस, बुलडोजर वगैरे थ्रू काय केलं जातं? अतिक्रमणाला बॅन केलं जातं. जलजीवन मिशन बघितलं, ट्री प्लांटेशन बघितलं, देन माया टेक्निक बघितली, फॉर्टिफिकेशन समजून घेतलं, इंडोनेशियाची एक्झरसाइज बघितली, अग्निपथ बघितलं, न्यू बँक बघितलं, SCO बघितलं, बेसिकली वर्ल्ड एल्डर्स अब्यूज डे बघितला आणि लंपी स्किन डिसीज. यस, प्राण्यांमध्ये होतो, कॅटल्समध्ये संत तुकाराम. आता राहिलेले जे आपले टॉपिक्स आहेत ते आपण सेकंड पार्टमध्ये डिस्कस करू. ओके, तोपर्यंत स्टे ट्यून. ओके गाईज, चला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बेसिकली राहिलेला जो आपला सेकंड पार्ट आहे तो अपडेट होईल. फर्स्ट पार्टमध्ये रिव्हिजन करताना काही जे की पॉईंट सांगितले, काही जर आपल्याला इझी वाटत आहेत ते डेफिनेटली नोट डाऊन करून ठेवायचं. आणि ही PPT तुम्हाला कुठं मिळेल? येस, डेफिनेटली तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर ही PPT अवेलेबल करून देण्यात येईल. प्रॅक्टिस सेक्शनसाठी या रिलेटेड MCQs पण तुम्हाला अटेम्प्ट करायसाठी कुठं जॉईन करायचं आहे? टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते सगळे MCQs अवेलेबल होऊन जातील. ओके, थँक्यू गाईज.